नमस्कार. अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट आयोजित अनुभवरत्न पुरस्कार सोहळा 2026 च्या कार्यक्रमाचा आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. अखेर तो क्षण आज आपण संपन्न होत आहे आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पुरस्कारकर्ते व उपस्थित सर्व माता भगिनी व मित्रमंडळी व सर्व नागरिकांचे पुन्हा एकदा अनुभव प्रतिष्ठानकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आजचा कार्यक्रमाचा आपला दीप प्रज्वलनाने सुरुवात होईल आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय, त्यानंतर पुरस्कारांचे सन्मान व त्यानंतर मनोगत व त्यानंतर आभार प्रदर्शन. आपला आजचा कार्यक्रमाचा रूपरेषा असतील. कार्य मोठे असणं प्रसिद्धीची गरज नसते, कार्यामागची निष्ठा मोठी असावी लागते आणि अशाच निस्वार्थ भावनेने आपण विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यासाठी आज आपण सर्वजण इथं एकत्र उपस्थित राहिला आहात. अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट आयोजित अनुभव रत्न पुरस्कार सोहळा 2026 या मानाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा हा सोहळा केवळ पुरस्काराचा वितरणाचा सोहळा नसून तो आज कर्तृत्ववान सन्मानाचा करण्याचा, कार्य दखल घेण्याचा व समाजासाठी प्रेरणा घेणाऱ्यांचा व्यक्तिमत्वांचा गौरव करण्याचा सोहळा आहे. मी आदरणीय सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे श्री आदरणीय सन्माननीय राजेंद्र मैनाळ साहेब व श्री अनिकेत छनशेट्टी साहेब, सौ पूजा वाजपेयी मॅडम व सौ सोनाली बगले मॅडम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे. जोरात टाळ्या वाजवता या आजच्या प्रमुख पाहुण्यांसाठी. सन्माननीय श्री राजेंद्र मैनाळ साहेब, अध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ सोलापूर. सन्माननीय श्री अनिकेत छनशेट्टी सर, उपाध्यक्ष ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोरामणी. माननीय सौ पूजा वाजपेयी मॅडम, मुख्याध्यापक युनिक इंग्लिश मीडियम स्कूल. माननीय डॉक्टर सौ सोनाली बगले मॅडम, त्वचा रोग व स्त्री रोग तज्ञ, यांचं पुन्हा एकदा सगळ्यांचं अनुभव प्रतिष्ठानकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तसंच व्यासपीठावर मी आजचे अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महेश भाई यांना पण विनंती करते की आपण आसनस्थ व्हायचे. त्यानंतर महिला अध्यक्ष अनुभव प्रतिष्ठानचे श्वेता गांधी मॅडम यांना पण विनंती करते की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत आपण दीप प्रज्वलनाकडे. मी सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करावं. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे नेहमी आपण ऊर्जा देव हीच आपण सगळ्यांना नेहमी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, आजच्या या कार्यक्रमाची नवी ऊर्जा देणारी ही सदिच्छा आहे. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या या प्रमुख पाहुण्यांसाठी. त्यांच्या हस्ते आज दीप प्रज्वलन होत आहे. कोणत्याही शुभ कार्याची आपण सुरुवात प्रकाशाने झाली तर त्या कार्याला आपण सकारात्मक ऊर्जा दिली जाते. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या दीपज्योतीचं प्रज्वलन करण्यासाठी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि जोरदार त्यांचं अभिनंदन व स्वागतही करतो. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आमचे सहकारी सुनंदा भाईकट्टी मॅडम करतील. सर्वांना नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे राजेंद्र बाबूराव मैनाळ, अध्यक्ष आंतरराष्ट्रीय योगा मंडळ सोलापूर. मैनाळ सरांचं शिक्षण BE सिव्हिल वॉल्जिन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली सन 1977 मध्ये त्यांनी BE पदवी संपादन केलेली आहे. पाटबंधारे खाते महाराष्ट्र शासन येथे 33 वर्षापेक्षा जास्त सेवा करून उपविभागीय अभियंता वर्ग 1 म्हणून नियुक्त झालेले आहे. नियुक्तीनंतर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ सोलापूर या ठिकाणी इस्टेट मॅनेजर म्हणून 4 वर्ष सेवा यांनी केलेली आहे. या कालावधीमध्ये 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ श्री कुमारस्वामीजी योग विहार याचे अध्यक्ष गेल्या 25 वर्षापासून विश्वस्त म्हणून ते कार्य करत आहेत. तसेच गेल्या 21 वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. मायनार सरांना महाराष्ट्र शासनामध्ये केलेल्या अत्युत्कृष्ट कामाची दखल घेऊन शासनाकडून आगाऊ वेतनवाढ व सन्मानपत्र त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर अखिल भारतीय मराठी वीरशैव मंडळ नागपूर आयोजित 6वे अखिल भारतीय बसव साहित्य संमेलनामध्ये स्थापत्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री प्राध्यापक अनिकेत चंचेटी सर. सरांचेही शिक्षण BE मेकॅनिकल झालेले आहे. ME मशीन डिझाईन, MBA ह्युमन रिसोर्स. सरांनी 1 जुलै 2011 पासून श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून ते सेवेत रुजू झालेत. त्यानंतर ऑगस्ट 2015 पासून प्रथम वर्ष विभाग म्हणून पदभार स्वीकारले. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये इन्फ्रंट ट्रेनिंग सोलापूर जिल्हा समन्वयक ते पुणे विभाग समन्वयक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. त्यानंतर ऑगस्ट 2018 पासून ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ बोरामणी येथे अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून ते कार्यरत करत आहेत. 15 डिसेंबर 2018 पासून एज्युकेशन इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. चंचेटी सरांना विविध पुरस्कारांनी त्यांचे गुणगौरव करण्यात आलेले आहे. लायन्स गुणगौरव पुरस्कार 2022. त्यानंतर डॉक्टर कलम विजन पुरस्कार 15 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना ड्रीम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार मिळालेले आहे. त्यानंतर बेस्ट इंजिनियर अवॉर्ड त्यांना श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निककडून मिळालेला आहे. तसेच स्वामी सेवक पुरस्कार हे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. त्यासोबतच जानेवारी 2020 मध्ये रोटरी क्लबकडून रोटरी व्यवसाय सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सिद्धारूढ बहुउद्देशीय मंडळ सोलापूरच्या वतीने कोविड योद्धा या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सरांचे एवढे पुरस्कार आहेत की भरपूर पुरस्कार आहेत. तरी अजून सरांना सुचिररत्न पुरस्कार हे सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. सामाजिक कार्यातही सर नेहमी सहभाग असतात. सरांना सचिव रॉबिन हुड आर्मीचे सचिव आहेत. डॉक्टर हेगडेवार रक्तपेढी पतसंस्था येथील संचालक आहेत. सरांबद्दल सांगण्यास खूप काही आहे म्हणून मी थोडंसं आवर्त घेते. त्यानंतर आपले पुढचे पाहुणे आहेत माननीय श्रीमती पूजा के वाजपेयी, मुख्याध्यापिका. मॅडमचे शिक्षण झालेले आहे पुणे विद्यापीठ येथून त्यांनी BCom केलेलं आहे. BAD SNPD मुंबई विद्यापीठ. त्याचबरोबर MA मॅडमचं झालेलं आहे. मॅडमना हिंदी, मराठी, इंग्रजी व सिंधी या भाषांचे त्यांना ज्ञान आहे व विशेष इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. सध्या त्या 2011 पासून युनिक इंग्लिश मीडियम स्कूल जुळे सोलापूर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबत गेल्या 8 वर्षापासून त्या माध्यमिक बोर्ड महाराष्ट्र यांच्यासाठी बोर्ड एक्झामिनर म्हणूनही काम पाहतात. मॅडमना धेपे इंग्लिश माध्यम स्कूलकडून बेस्ट टीचर अवॉर्ड भेटलेला आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबकडून त्यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड भेटलेला आहे. त्यासोबत बँक ऑफ इंडियाकडून बेस्ट टीचर अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. आपले पुढचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर सोनाली सीताराम बगले. मॅडमचं शिक्षण झालेलं आहे BA MS MD. श्री गजानन क्लिनिक येथे ते त्वचारोग आणि स्त्रीरोग प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर सेठ गोविंदचंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर येथे ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. पाकर संकुल बालगृह जोडे सोलापूर येथे ते स्थानिक समिती सदस्य आहेत. त्याचबरोबर मॅडम विविध शोध निबंध सादर करतात.
धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण पाहुण्यांचा परिचय केल्याबद्दल. पाहुण्यांचा परिचय कितीही केलं तरी कमी पडतं, कारण आजचे सगळे पाहुणे दिग्गजच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं जोरदार शाळा स्वागत करायचं. मी पुढील कार्यक्रमात वळण्याच्या अगोदर आपण राष्ट्रगीताने सुरुवात करूया. जनगणनेसाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचं. सगळ्यांनी आपण म्हणायचं स्टार्ट. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय राजेंद्र मंगळ साहेब यांनी स्वीकारा असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष महेश भाई कट्टी यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक स्वरूप मांडावं. सर्वांना नमस्कार. मी महेश भाई. सर्वप्रथम ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर व भारत माताला वंदन करून आजचे कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेंद्र मैना सर, तसेच अनिकेत चंचेट्टी सर व पूजा वाजपेयी मॅडम, तसेच सोनाली भोले मॅडम यांचं स्वागत करतो. तसेच पुरस्कारासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रेक्षक यांचंही स्वागत करतो. अनुभव प्रतिष्ठानची स्थापना 2020 साली झाली आणि लॉकडाऊनमध्ये त्याची सुरुवात झाली. आम्ही रक्तदानपासून सुरुवात केलं. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा होता, तर काही ब्लड बँकने आमच्याशी संपर्क साधला. तेव्हा आम्ही 45 युवक एकत्र येऊन तात्काळमध्ये रक्तदान करून त्यांना सहकार्य केलं. तसेच अनुभव प्रतिष्ठानकडनं विविध उपक्रम पण राबवले जातात. जसं गुढीपाडव्याला पुरणपोळी वाटप केली जाते. म्हणजे जे गरजू अनाथ, जे लोकांना त्या सणादिवशी काही मिळत नाही, तेही आपल्यासोबत सण साजरा करावा, गोडधोड खावं या निमित्त आपण अनुभव प्रतिष्ठानकडून पुरणपोळी वाटप करतो. दिवाळीलाही अनाथ आश्रम, गरजू किंवा रस्त्यावरची फिरत असतात फुगेवाले वगैरे अशा लोकांना आपण फराळ वाटप करतो. तसेच रक्तदान शिबिर घेतो आपण वर्धापन दिनाला. आणि महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आपण घेतो. महिलांसाठी नृत्य स्पर्धा घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर हळदी कुंकूचा छोटासा कार्यक्रम, त्यामध्ये आपण महिलांना काही अशी मार्गदर्शक महिला बोलवतो, त्यांच्याकडून त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी जे विंचूर गावामध्ये गॅसस्फोट झाला होता, 3 कुटुंबाचं संसार उद्ध्वस्त झालं होतं. जीवितहानी काही झाली नव्हती, पण त्यांच्याकडे काय उदरनिर्वाहासाठी काहीच नव्हतं. तर अनुभव प्रतिष्ठाननं आम्हाला आमचे ट्रस्टी सदस्य गणेश कादेब यांना फोन आला की सर असं झालं, तुम्ही काय मदत करू शकता का? तर आम्ही तात्काळ त्यांना महिनाभर पुढं 3 कुटुंबाला अन्नधान्याची व्यवस्था केली. तसेच मंगरूळजवळ जेव्हा पूर आला होता मागच्या वेळेस, तिथल्या गावातील लोकांशी आम्ही संपर्कात होतो. तिथल्या काही गावातले लोक काय म्हणले की पूर ओसरल्यानंतर आम्हाला गरज आहे, त्यावर तो बाकीची मदत येत आहे, पूर ओसरल्यानंतर आम्हाला मदत करा. तर आम्ही पूर ओसरल्यानंतर गावात जाऊन भेटलो. त्यांनी म्हणले आम्हाला अन्नधान्य बाकी आहे, पण आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो? त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला वही, बॅग, पेटी जे शैक्षणिक साहित्य आहे त्याची व्यवस्था तुम्ही करा. तर आम्ही तात्काळ 60 विद्यार्थ्यांची त्यांनी नावं दिली होती. त्या विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्याचं पूर्ण किट दिलं. तसेच आपल्या कामाची नोंद तिथं जिल्हाधिकारी मान्य श्री आशीर्वाद सर होते, त्यांच्याकडे नोंद झालेली आहे.
परत 4 दिवसांनी त्यांनी आम्हाला फोन केला की सर आम्हाला आम्ही 40 विद्यार्थ्यांसाठी बॅगची गरज आहे, देऊ शकतो. आपण असे टोटल मिळून 100 विद्यार्थ्यांना आपण बॅगचं किट दिलेलं आहे. तसंच तिथल्या महिलांना मुलींना सॅनिटरी पॅड वगैरे आपण दिलेले आहे. आपली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्या संस्थेचं पूर्ण नोंद झालेलं आहे आणि तिथल्या शिक्षकांनी तिथल्या विद्यार्थ्याचं सर्व नाव दिलं की तुम्ही जे दिलं आहे ते सार्थक झालं. आमच्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल फोटो सगळं पाठवलं की सर आम्ही दिलेली वस्तू म्हणजे कामाला आली असं आहे. अनुभव प्रश्न अजून काम आहे, पुढेही आम्हाला अजून काम करायचं आहे. तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती असंच आमच्यासोबत राहिले तर अनुभव प्रश्न थोडं करत मोठं होत जाईल. जे आम्ही 5-6 वर्षापूर्वी छोटंसं बीर लावलं होतं आणि छोटंसं रोप झालं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं भविष्यामध्ये एक वटवृक्ष होईल एवढं ईश्वरच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. अनुभव प्रतिष्ठानचं कार्य आढावा त्यांनी आपल्या या प्रास्ताविकमध्ये संपूर्णपणे मांडलेलं आहे. खरं तर अनुभव प्रतिष्ठान काही लोकांना पूर्वीपासूनच कल्पना आहे की अनुभव प्रतिष्ठान स्थापन झाल्यापासून त्यांनी आमचे कार्य बघत आहे. 2020 साली आम्ही ज्या अनुभव प्रतिष्ठानची स्थापना केली होती तेव्हा एवढा मोठा कठीण प्रश्न होता की आम्हाला 7 जणांना वाटत होतं की आपण प्रतिष्ठान स्थापन करत आहोत की आपल्याला लोक साथ देतील का नाही. पण या संस्थेला 400 लोक जॉईन झालेले आहेत. म्हणजे 7 लोकांनी 400 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. हे आमची सार्थक म्हणायला लागेल. त्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या टीमचं कौतुक करतो आणि आमच्या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे मेहनतीने आपण या कार्याला पुढे नेत आहोत. पुढील कार्यक्रमासाठी मी वळतो. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय यांचा सत्कार करण्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र मायनाळ साहेब, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेशभाई कट्टी यांनी करावा असं मी विनंती करतो. जोरदार टाळ्यांचं त्यांचं स्वागत व अभिनंदन करावं. धन्यवाद सर. पुढील प्रमुख पाहुणे असतील आपले आजचे सन्माननीय प्राध्यापक आणि अनिकेत चंदशेट्टी सर, यांचा सत्कार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवानंद नागुणसर सरांनी करावा मी असं विनंती करतो. चंदशेट्टी सरांचं देखील टाळ्या वाजून जोरात स्वागत व अभिनंदन करायचं आहे. पुढील प्रमुख पाहुणे असतील सन्माननीय श्रीमती पूजा वाजपेयी मॅडम, युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्यांचा सत्कार प्रतिष्ठानचे महिला अध्यक्ष श्वेता कांदीप यांनी करावा असं मी विनंती करतो. जोरात टाळ्यांच्या स्वागतात त्यांचं करायचं आहे. टाळ्यांची कुठेही कमी पडता कामा नये. पुढील प्रमुख पाहुणे असतील माननीय डॉक्टर सोनाली बगले मॅडम, त्वचा रोग व स्त्री रोग तज्ञ, त्यांचा सत्कार दिव्या कांदीप मॅडम करावा अशी मी विनंती करतो. जोरात टाळ्यांचं त्यांचं स्वागत व अभिनंदन करावं. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आपण आता एक पुढील
पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. ज्या कार्यक्रमाची आपल्याला आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. अनुभवरत्न पुरस्कार सोहळा. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कर्तव्याचा गौरव करण्याचा हा आता योग आलेला आहे. पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान चिन्ह नाही, तर तो त्याचा कार्याला समाजाने दिलेला मानाचा मुजरा आहे. आता सगळं आपले पुरस्कारकर्त्यांचं आपण अभिनंदन व स्वागत व आज पुरस्कारकर्त्यांचे आपण आता सत्कार करणार आहोत. सत्काराचे स्वरूप असणार आहे सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असं आजचे पुरस्कारकर्त्यांचे आपण सन्मान करणार आहोत. पुरस्काराचे मानकरी पहिले आहेत सन्माननीय शशिकांत अक्कलवाडी सर, उद्योजक. त्यांचे सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ साहेब यांनी करावा मी असं विनंती करतो. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन व स्वागत करावं. त्यांचा परिचय भाईकट्टी मॅडम देतील. आजचे आपले पहिले पुरस्कारकर्ते आहेत माननीय श्री शशिकांत अक्कलवाडी सर, उद्योजक आहे. सरांचं शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल झाले. गेल्या 5 वर्षापासून ते ॲक्टिव्ह 8 जिमचे संचालक आहे. ते स्वतः फिटनेसबद्दल लोकांना जागृती अभियान फिटनेसवर जागृत आहे. तसेच लोकांनाही फिटनेसवरचे जागृती अभियान त्यांनी राबवले आहे. सोलापूर बॉडी बिल्डिंगचे उपाध्यक्ष आहेत. तसेच अनेक व्यावसायिक क्षेत्रातील कार्य त्यांचे उल्लेखनीय आहे. कन्स्ट्रक्शन आणि फिटनेस हा मुख्य व्यवसाय आहे. सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कार्य करतात. त्याचबरोबर गोरगरीब लोकांना अन्नधान्य देणे व मोफत रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा ते देत आहेत. धन्यवाद सर. पुढील सत्कार मूर्ती आहे ज्यांनी पत्रकार क्षेत्रात आपल्या सोलापूरचं नाव उज्ज्वल आणि निर्भय असं पत्रकारांचं सरांचं नेहमी आदर्श असतं. ते आजचे सन्माननीय श्री अविनाश कुलकर्णी सर यांचे सत्कार प्राध्यापक अनिकेत चंदशेट्टी सरांनी करावा मी असं विनंती करतो. पुढचे पुरस्कारकर्ते आहेत माननीय श्री अविनाश सीताराम कुलकर्णी सर, पत्रकार, संपादक दैनिक सांग सोलापूर. सरांचे शिक्षण MA अर्थशास्त्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून झालेले आहे. 1980 पासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. दैनिक नवाकाळ मुंबई, महाराष्ट्र हेरोल्ड पुणे, दैनिक सत्यवादी कोल्हापूर, बरीच वृत्तपत्रांमध्ये त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केले. त्याचबरोबर निष्पक्ष, निष्कलंक आणि तटस्थ निर्भीड पत्रकार म्हणून अविनाश कुलकर्णी सर यांची ख्याती आहे. दूरदर्शन बरोबर आकाशवाणी सोलापूरमध्येही बातमीपत्र निवेदक म्हणून सरांनी काम केलेले आहे. सोलापूरच्या दैनिक सांगचे आज तागायत प्रमुख कार्यकारी संपादक म्हणून ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर सिंगापूर, चीन, थायलंड, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, दुबई आदी देशांचे दौरे सरांनी केले आहेत. सोलापुरातील आजवरचे विविध क्षेत्रात 15पेक्षा अधिक संस्थांचे पत्रकारितेतील आदर्श पत्रकार पुरस्कार सरांना मिळाले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवाजीराव पाटील निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, RR पाटील, विलासराव देशमुख अशा राजकीय नेत्यांची मुलाखती घेण्याचे सरांचे योग आलेला आहे. धन्यवाद सर. कुलकर्णी सरांचं कितीही कौतुक केले तर कमीच आहे, कारण सरांचं पत्रकारितेवर खूप मोठा. सर मी तुमचा नेहमी व्हिडिओ बघत असतो. बोल बिडू या व्हिडिओमध्ये तर आपण फरकड मांडला, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. कारण सोलापूरच्या माणसाने आपल्या जगभरात नाव पोहोचवलेलं आहे. पुढील सत्कार मूर्ती आहे सन्माननीय सौ दीपाली ऋषिकेश लोणीकर मॅडम. यांचे सत्कार पूजा बाजपेयी मॅडम यांनी करावा मी असे विनंती करतो. सौ डॉक्टर दीपाली ऋषिकेश लोणीकर मॅडमचं शिक्षण MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून 2006 साली झालेलं आहे. MD सायकोलॉजी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथून 2012 साली झालेलं आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन रेडिओलॉजी 2022 मध्ये झालेलं आहे. ते सध्या कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर येथे करत आहेत. त्याचबरोबर अश्विनी रुदर मेडिकल कॉलेज कुंभारी येथे
असोसिएट प्रोफेसर म्हणून ते काम बघतात. त्याचबरोबर लोणीकर हॉस्पिटल सोलापूर याचे ते संचालक आहेत. धन्यवाद मॅडम. पुढील सत्कार मूर्ती आहे सन्माननीय श्री विपुल श्रीपद मिरजकर कला क्षेत्रात. त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ साहेब यांनी करावा मी असे विनंती करतो. जो कलावंत सोलापूरचं नाव जगभर गाजवत आहे असं आपले विपुल मिरजकर सर, त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. माननीय श्री विपुल श्रीपाद मिरजकर सर प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. आजपर्यंत त्यांच्या नावावर 16 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. गेल्या 6 वर्षापासून ते अभिनेते सोनू सूद यांच्यासोबत महाराष्ट्र प्रमुख म्हणून समाजसेवा करत आहेत. सोलापूरमध्ये सोनू सूद चॅरिटी क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक मदत कार्य त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रुपये 50 लाखांचा सोलर प्लांट उभारणे, मोहोळ येथे शाळा सुरू करणे, तसेच मस्ते चौधरी गाव दत्तक घेऊन विविध विकास कामे राबवणे या कामांचे त्याच्यामध्ये समावेश आहे. याशिवाय दर महिन्याला फूड डोनेशन, बुक डोनेशन, ट्री प्लांटेशन, मेडिकल कॅम्प आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. गरजूंपर्यंत मदतीचा हात ते नेहमी पोहोचवत असतात. धन्यवाद सर. पुढील सत्कार मूर्ती आहे समाजसेवक सन्माननीय गोपाल सोमणी सरांचा सत्कार प्राध्यापक अनिकेत चंचटी सरांनी करावा मी असं विनंती करतो. गोपाल सोमाणी सर यांची ओळख थोडंसं आगळी वेगळी आहे. गोपाल सोमाणी सर हे भारतभर रक्त पुरवठा करत असते. त्यात गोसेवा देखील ते काम उल्लेखनीय करतात. त्यांच्याकडे 800 लोकांचे रक्तगट माहिती आहे. तसेच 100 पोलीसचे रक्तगट उपलब्ध आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांना थोडी जरी आपण म्हणाल की इथं रक्ताची कमतरता आहे तर ते लगेच त्यांच्याकडून रक्त पुरवठ्याचे उपलब्ध करून देतात. धन्यवाद मॅडम. सोमणी सरांचं एक परवाच नुकताच एक झालेलं मी सांगतो तुम्हाला. गुजरात येथे एका माणसाला रक्त पुरवठा पाहिजे होता. महाराष्ट्रात फक्त 3 गट असते, म्हणजे 3च लोक आहेत त्या रक्त गटाचे, तर त्यांनी अवेलेबल करून दिले. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. पुढील सत्कार मूर्ती आहे सन्माननीय सौ राणी सचिन झंबरे मॅडम पोलीस यांचा सत्कार सोनाली बगले मॅडम यांनी करावा मी असं विनंती करतो. सौ राणी सचिन झांबरे पोलीस आहेत. पोलीस दलात त्यांनी 2005 मध्ये त्यांची भरती झालेली आहे. त्याचबरोबर 2024 मध्ये कर्तव्य केलेल्या ठिकाणी फौजदारवाडी पोलीस स्टेशन मुख्यालय, सोलापूर ट्रेनिंग सेंटर, कमिशनर ऑफिस पोलीस दलामध्ये त्यांचे पणजोबा, त्यांचे आजोबा, त्यानंतर वडील, आत्या, मॅडमचे मिस्टर, बहीण, 2 भाऊ, 2 भावजे इतके जण पोलीस दलात आहेत. पोलीस दलात आहेत म्हणलं तरी मावळा ठरणार नाहीये. त्यानंतर लहानपणापासूनच त्यांना घरात सगळेच पोलीस असल्यामुळे मॅडमचीही पोलीस व्हायची खूप इच्छा होती. त्यांचे 2 काका होते. काका आर्मीमध्ये आहेत, दुसरे काका रेल्वे खात्यात आहेत. त्यानंतर मॅडमच्या आईचं एक स्वप्न होतं की मॅडमनी काहीतरी करून दाखवावं. त्यासारखं मॅडमनीही स्वतः पोलीस झाले. त्यांचं सगळं कुटुंब पोलीस खात्यात आहे, शिवाय आर्मी खात्यामध्ये. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. पुढील सत्कार मूर्ती आहे सन्माननीय प्रशांत कुलकर्णी सर वकील. आज काही मेडिकल कारणानिमित्त तिने आले नाही. त्यांचा देखील कामाचा वाटा खूप मोठा आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात वकिली क्षेत्रात आणि त्यांनी प्लस CA पण आहे. ते सोलापूर जिल्ह्यात मोठमोठ्या संस्थेवर पण काम करत असतात. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. पुढील सत्कार मूर्ती आहे सन्माननीय श्री संतोष पाटील सर शिक्षक यांचा सत्कार सोनाली बगले मॅडम यांनी करावा मी असं विनंती करतो. माननीय श्री संतोष पाटील सर शिक्षक, MA इंग्लिश, MA कॉम, MA DSM DCA. सर प्राचार्य म्हणून सिद्धेश्वर दशरा सोलापूर येथे कार्यरत आहेत. शिक्षण समन्वयक सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल सोलापूर. त्याचबरोबर समन्वयक दैनिक संचार शैक्षणिक विभाग. सरांना आध्यात्मिक लेखनाची आवड आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वरांवरील 10 शोध निबंध त्यांनी प्रकाशित केले.
आनंद बोध या धार्मिक पुस्तकाचे ते लेखक आहेत. श्री सिद्धरामेश्वर भक्तिस्तोत्र या धार्मिक पुस्तकाचेही लेखक आहेत. सरांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यामध्ये तालुका, शहर व राज्यस्तरावरील विविध सेवाभावी संस्थेकडून आतापर्यंत 15पेक्षा अधिक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. धन्यवाद मॅडम. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय सौ स्वप्नाली रामलिंग देवकोते, इंजिनियर MSCB मध्ये आहेत. त्यांचे सत्कार पूजा वारपाई मॅडम यांनी करावा मी असे विनंती करतो. स्वप्नाली रामलिंग देवकोते, BE इंजिनियर. आपण जनरली बघितलं तर महिला ऑफिसमध्येच काम करतात, पण या मॅडमना फील्डवरती जाऊन सगळं त्यांना बघावं लागतं कामाचं. मॅडम MSCB मध्ये म्हणजे आताचं महावितरणमध्ये त्यांचं जॉईनिंग आहे 2012 मध्ये. त्यांनी सुरुवातीला AEQC क्वालिटी कंट्रोल म्हणजे वीज गळती कमी करणे, त्याचबरोबर चोऱ्या पकडणे असं काम त्यांनी पाहिलेले आहे. आता सध्या मॅडम सोलापूर ग्रामीण डिव्हिजनच्या AE इन्फ्रा आहेत, सहाय्यक अभियंता, पायाभूत आराखडा. याच्यामध्ये नवीन उपकेंद्र उभारणे, तसेच जुन्या उपकेंद्राची क्षमता वाढवणे, नूतनीकरण करणे, एजन्सीकडून व्यवस्थित काम करून घेणे, त्या कामाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून योग्य पडताळणी करणे. मॅडमच्या कार्यकालात आपल्या सोलापूर जिल्ह्यातील भुईकवठे, रेनगर 1 व 2, दहिणे या ठिकाणी 33/11 kVचे नवीन उपकेंद्र मॅडमच्या काळात उभारले गेलेले आहेत. त्याचबरोबर उपकेंद्राची क्षमता वाढवणे असे विविध कामं मॅडमच्या कार्यकाळात झालेली आहेत. धन्यवाद मॅडम. मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व पुरस्कारकर्त्यांचे पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन. आजचा सन्मानित झालेल्या सर्व पुरस्कारांचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या क्षेत्रात आपण केलेल्या कार्याचा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हा आजचा सन्मान तुमचा कार्याचा शेवट नसून यापुढील अधिक मोठ्या कार्याने आपण सुरुवात करतील हीच आम्ही सगळ्यांची सदिच्छा देतो. पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. पुरस्कारांचे मनोगत. सर्व पुरस्कर्त्यांना विनंती करते की आपण एक ग्रुप फोटो काढायचा आहे. आपण सगळ्यांनी कृपया वर यायचे, सगळ्यांनी स्टेजवरती. प्रमाणपत्र, शाल आणि ट्रॉफी घेऊन यायचे वर स्टेजवरती, किंवा नुसतं ट्रॉफी घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही. या सर्व पुरस्कारकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. त्यानंतर पुरस्कार मूर्तींचे मनोगत होणार आहे. त्यानंतर पाहुण्यांचं मनोगत होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. आजचे हे नवरत्न आपल्या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे आपल्याला सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी उभं राहतील आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं कार्य त्यांच्या पद्धतीने करत राहतील. पुन्हा एकदा अनुभव प्रतिष्ठानकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पुरस्कार मूर्तींचे मनोगत आमंत्रित करतो सन्माननीय अविनाश कुलकर्णी सरांना. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. ज्यांना ऐकण्यासाठी आतुरता असते सोलापूर जिल्ह्यातील लोकांना, असे आदरणीय अविनाश कुलकर्णी सरांना आपण सगळ्यांनी ऐकूया, मंत्रमुग्ध होऊया. त्यांना शुभेच्छा. प्रत्येक पुरस्कारांवरतींना 5 ते 2 मिनिटात आपण बोलावं, कारण पुरस्कार करते आणि प्रमुख पाहुण्यांचं मनोगत ऐकण्यासाठी वेळेचं थोडंसं बंधन आहे. त्यामुळे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. यासाठीच मी कुणाचं वैयक्तिक नाव घेत नाही. सन्मान्य व्यासपीठ
आणि उपस्थित आमच्यावर प्रेम करणारे सर्व सोलापूरकर, आज अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं आम्हा सर्वांना सन्मानित केलं आणि आमचा काय अनुभव घेतला कोणाला माहिती आहे, पण त्यांना वाटलं निदान की आपलं कौतुक करावं असे काही लोक शहरामध्ये आहेत आणि त्यापैकी त्यांनी काही जणांना निवडलं आणि सन्मान केला. याबद्दल मी सर्वांच्या वतीनं या अनुभव प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्यांना सहकार्य करणाऱ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. पुरस्कार मिळतात तेव्हा ते एका ठराविक कालावधीमध्ये मिळावे असं सर मला वाटतं. सरांनी मला 20 वर्षापूर्वी कसं काय हेरलं कुणाला माहिती. पहिला पुरस्कार सरांनी बसव प्रतिष्ठानचा मला दिला त्यावेळेला आणि सन्मानित केलं. तेव्हापासून सर 15 पुरस्कार मिळाले, पण मी पुरस्कारासाठी सर कधीच काम केलं नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा मला म्हणजे स्वतःहून मी कधी अर्ज केला नाही कुठल्याही मी पुरस्कारासाठी, सरकारी असो खाजगी असो संस्थेचा असो, कधी कुणाला फोन केला नाही. उलट मी अनुभव प्रतिष्ठान सर सगळ्यांना म्हटलं की माझ्यापेक्षा नवीन पिढीतल्या लोकांना द्या पुरस्कार, त्यांचे पुढचे 10-20 वर्ष जरा शिस्तबद्ध जातील. मी तुम्हालाही म्हटलं होतं. पण ठीक आहे, काही जणांचा आग्रह असतो आणि आपण तो अवमान करून किंवा अवहेलना करून चालत नाही. हा सन्मान स्वीकारल्यानंतर आणखी जबाबदारी वाढते. मी माझ्या जबाबदारीनं कार्य करण्याचा आतापर्यंत गेल्या म्हणजे 1984 सालापासून पत्रकारिते क्षेत्रात आहे, प्रयत्न केलेला आहे. स्वामी कृपा म्हणजे सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट स्वामींची कृपा समजतो की एवढे गैरमार्ग पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा येऊन ठेपलेले असताना त्यातल्या त्यात मी चांगलं काम करू शकलो. याचा मला अनुभव तुम्ही घेतला असावा म्हणून हा प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला आणि मी तो स्वीकारला. पुरस्कार देणारे भरपूर असतात, त्यांचा काही स्वार्थ असतो. अनेकदा पुरस्कार समित्या काय करतात की मोठ्या दैनिकात किंवा मोठ्या ब्रँडमध्ये काम केलेल्या क्षेत्रातल्या माणसाला निवडतात, म्हणजे तिथं आपलं काहीतरी सिद्धावं. पण तुमचं माझ्याकडे कधीच काही काम नव्हतं, यापूर्वी सुद्धा ओळख सुद्धा नव्हती. तुम्ही पुरस्कार जाहीर करेपर्यंत तुमचा माझा कधी संबंध आला नाही, काय आला. त्यामुळे तुमचा हेतू निश्चित चांगला आहे आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो. असा हेतू ठेवा. काम करत असतात लोक, त्यांना आपण हेरून त्यांचा सन्मान करणं यात कौतुक वेगळं असतं. कारण काय होतं की अर्ज करणारे आणि पुरस्काराची एक जंत्री करणारे, साठवून ठेवणारे, त्यांचा काही व्यावसायिक हेतू असेल त्याचा काही उपयोग फारसा होत नाही. पुरस्कार हा प्रोत्साहनासाठी आजवर केलेल्या कार्याची पावती म्हणून दिला गेला पाहिजे आणि तोच तसाच स्वीकार म्हणून आम्ही सगळ्यांनी, मी सोमाणी सरांसह माझ्यापेक्षा 10 पट 15 पट चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इथे मिळालेला प्रत्येकाचा सन्मान तेवढाच मोठा आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात, त्या ताईंचं तर कुटुंब सगळं पोलीस खातं म्हणजे काय सगळं जनतेच्या सेवेत अहर्निशय. पोलिसांनी एवढं काम कुणीही करत नाही समाजात, सरकारी व्यवस्थेमध्ये. मी त्या समोरच म्हणून म्हणत नाही, माझा स्पष्ट स्वभाव आहे. इतकं काम करतात तरी सगळ्यात जास्त टीका आम्हाला त्यांच्यावर करावी लागते. म्हणजे समाजामध्ये असा परस्पर विरुद्ध परिणाम आहे, आपण अनुभवतो. म्हणजे जो चांगलं काम करतो ना त्याच्याकडून कामाची चांगली जास्त अपेक्षा वाढते, कदाचित त्यामुळे टीका टिप्पणी होत असावी. आपण आज बघतोय, विषय थोडासा बदलतो आणि 1 मिनिट घेतो की देशामध्ये आणि समाजामध्ये आपण काय चाललंय. पक्षीय राजकारणामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आपण एवढं गुंतून गेलेलो आहोत की आपल्याला समाजामध्ये इतर काही चांगलं काम करावं याचं भान कमी होत चाललेलं आहे. तर हे भान वाढवण्यासाठी आपल्यासारख्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. मध्यंतरी कुणीतरी एक कल्पना मांडली की सोशल मीडियापासून किमान 6 तास दूर होण्याचं काहीतरी उपवास वगैरे काही नवीन काढता येतील का नवीन पिढीसाठी, किंवा 1 दिवस सुट्टी याच्यासाठी. तर असं काय करता आलं तर आपण या उपक्रमाच्या दृष्टीने सुद्धा पुढाकार घ्यावा. आता कार्यक्रमांना गर्दी कमी होते त्याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगितला होता की मुलांना आता रील्स बघण्या आणि इतर ह्याच्यामध्ये फार वेळ चाललाय आणि त्यांना चांगलं वाईट काय, भाषण कसं असावं, वक्तृत्व काय असावं, समाजात काय घडतंय ह्याचं ना थेट बघणं किंवा थेट ऐकणं याच्यामध्ये रुची राहिलेली नाही. तर ती गर्दी वाढावी यासाठी शिक्षकांपासून सगळ्यांनी प्रयत्न, निबंध स्पर्धा घेतली पाहिजे, लिहिण्याची आपण आवड वाढवली पाहिजे लोकांमध्ये, लिहिणं वाचणं. ते आता टाईप करण्याची वाढली ती नाही, आपण कागदावरती अक्षर उतरवून, आता अक्षर घाट झाले, आपली डॉक्टरांपेक्षा अक्षर घाट झाली, आपल्याला आता सवय नाही लिहिण्याची. तर ती सवय मोडी नाही, या दृष्टीनं आपण आपले या भविष्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. आपण पुण्यामधलं कालचं आंदोलन बघितलं, दिल्लीमधलं बघितलं, लोकांच्या मनामध्ये काय खदखद आहे ती
जरी सरकार विरोधात असलं, सरकारी यंत्रणा विरोधात असली, प्रसार माध्यमं साथ देत नसली तरी जनता आपला आवाज उठवू शकते. हे या 2 आंदोलनाच्या निमित्तानं बघायचंय. लोक का बाहेर आले आणि लोकांनी का प्रश्न मांडले, काय प्रश्न मांडले, हे सगळं बघितले पाहिजे. राजकारण थोडंसं लांब ठेवा. आपल्या प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की आपण कुणाची तरी बाजू घेतली पाहिजे आणि त्याच्या बाजूनीच आपण काहीतरी समर्थक होऊन सोशल मीडियावर आपल्याच ग्रुपमधल्या मित्रांशी भांडलं पाहिजे वगैरे. असं करू नका. जो एखादा माणूस विचार मांडतो त्या विचारामागे खरंच काही विचार आहे काय, तर थोडा तरी आपण विचार करावा आणि हा अनुभव घ्यावा आणि त्या अनुभवातून आपण शहाणं व्हावं. याशिवाय समाज सुधारणा नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांनी करावी ही नाही, ही गोष्ट आपण आपल्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मी बहुतेक सगळ्या गोष्टी मी स्वतः करून बघतो आणि मग करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला लिहितानाही लक्षात येतं की हे करण्यामध्ये काय अडचण आहे आणि मग त्याला साजेसे काही उपाय मी लिहित असतो, सुचवत असतो आणि कदाचित तेच लोकांना आवडलं असेल. मी चीनला नुकतंच जाऊन तिथला एक अनुभव सांगतो. चीन आपला शत्रू राष्ट्र आहे कसं पाहिलं तर आपल्याला त्यांनी एकदा हल्ला केला. आपल्या पंतप्रधानांच्या बाबतीत ते चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहेत. आपण देशाभिमान म्हणून सगळे चीनच्या विरोधात आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की चीन आपल्याबरोबर स्वतंत्र झाला. एखादा काही महिन्यांचा फरक असेल. चीनची लोकसंख्या आपल्या एवढीच आहे. चीनमध्ये प्रगती काय एवढी झाली ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. चीन आपल्यापेक्षा, माझ्या माहितीप्रमाणे मी जो अनुभवला चीन 10 दिवसामध्ये आणि वाचन केलं आजवर त्याच्यावर, तर 30 ते 40 वर्ष आपल्यापेक्षा पुढे आहे आणि त्यांनी संपूर्णपणे आता उत्पादन क्षेत्रावरती लक्ष केंद्रित केले. तिथल्या लोकांना आपल्या राजकारणाविषयी आणि त्यांच्याही राजकारणाविषयी काहीही माहिती नसतं. फक्त व्यवसाय, फक्त उद्योग आणि काम करणं यालाच त्यांनी प्राधान्य दिलंय. हे आपण तेव्हा करू, तेव्हाच आपल्या शहर आणि आपला देश सुधारेल. आपण शत्रू जरी असला तरी त्याच्यापासून चांगले गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. मी पाकिस्तानलाही लावलं शत्रू राष्ट्रामध्ये. सांगायला गेलं तर 1 तास पुरणार नाही. पण असेच कौतुक सोहळे आपण एकमेकांचे केले पाहिजेत. एकमेकांच्या चांगल्या कामाची वाहवा केली पाहिजे. तर समाज निश्चित पुढे जाईल. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद सर. आपण म्हणलात अनुभवाचं नाव कसं पडलं, तर अनुभवाचं नाव आमच्या बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंटप म्हणून जेव्हा प्रस्तावित केलं होतं त्यावेळेस आम्हाला अनुभव मंटप म्हणून आम्हाला अनुभवाचं हा नाव स्वीकारणं आम्हाला चांगलं वाटलं. आमच्या संमतीने आम्ही अनुभव नाव ठेवलेलं आहे. त्यामुळं आणि पुरस्काराचं समतोल असं लागलंय की आम्ही मागील 2 महिन्यापासून पुरस्कार करते आम्ही शोधत आहे हिडन मध्ये. म्हणजे कोणालाही विचारत नाही की यांना पुरस्कार द्यायचे, फक्त माहिती घेणे. हा माणूस कसा आहे, हा माणूस काम करतो का, हा माणूस काय करतो, त्याने आम्हाला चांगलं वाटते, त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे. तुमच्याबद्दल मी 10 लोकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. पाटील सरांबद्दल 10 लोकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. विपुल सरांबद्दल 10 लोकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. हा मे पासून आमचं कार्य चालू आहे. मे, जून, जुलै हा 3 महिन्यात आम्ही कार्य चालवलं आणि आमचे सहकारी पण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं पण आम्ही ओपिनियन घेतो की आपण कोणाला दिलं तर चांगलं होईल आणि जेणेकरून जेन्युइन लोकांना पोहोचायला पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही सर्व पुरस्कार करते निवडूनच काढलेले आहेत आणि नवरत्नच असणार आहेत. त्यामुळे आम्ही नवरत्नालाच कधी पण प्राधान्य देत असतो. धन्यवाद सर. आपण मांडलेल्या प्रश्नाचा आम्ही जरूर सगळ्यांनी आपण तरुण वर्गाने पण विचार करावा. 274 लोकांना आम्ही फोन केलं होतं की कार्यक्रमाला या म्हणून. 274 पैकी आम्हाला 240 लोक विचारले नाश्ता चहा पाणी आहे का. मग आम्ही म्हणलो चहा पाणी नाश्ता नसते, सामाजिक काम आहे. आपण येऊन या पुरस्कार करताना अभिमानाने आपण त्यांचं स्वागत करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. आमचा हा हेतू असल्यामुळे आम्ही तुम्हाला येत आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं. हो येतो म्हणले. आम्हाला शेवटी अंदाजच होता की किती लोक येतील आणि किती नाही. आलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक लोक आलेले आहेत. ज्यांना खाऊ पिण्याची व्यवस्था असते त्यांनी कधीच येत नसते. त्यामुळे त्यांचाही आम्हाला अनुभव या 4 वर्षात आलेला आहे. त्यामुळे धन्यवाद सर. पुढील पुरस्कार मूर्तींचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विपुल मिरजकर सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित असलेले आणि उपस्थित असलेले सगळे सर जास्त नाही बोलत. फक्त अध्यक्षांना मी एवढंच आमच्या फाउंडेशनकडून काही मदत असेल पण तुम्ही आम्ही नक्की सांगा आम्हाला. आम्ही आमच्या फाउंडेशनकडून नक्की तुम्हाला समाजसेवेसाठी काही घेऊ शकतो सर. आणि आम्हाला अनुभव रत्न पुरस्कार दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. विपुल सर कमी बोलतात पण कार्य मोठं आहे त्यांचं. परवाच नुकतंच त्यांचा विवाह झाला त्यावेळेस सोनूसूद सरांनी आले होते. त्या विवाह सोहळ्यात पण त्यांनी सामाजिक काम केले असं आम्हाला जाणवलं. त्यामुळे त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन.
पुढील पुरस्कार मूर्तींचे मनोगत आहे. सन्माननीय संतोष पाटील सर यांना विनंती करते की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी वंदन करून व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठांना नमस्कार करून या सभागृहातील सर्व उपस्थित समाजसेवकांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना वंदन करून मी अगदी 2च मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतो. खरं तर आत्तापर्यंत जेवढे पुरस्कार लाभले त्यापैकी या पुरस्काराचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगण्याचं महत्त्वाचं कारण एक आहे. आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या प्रतिष्ठापनाची स्थापना करावी आणि समाजामध्ये कार्य करावे. मला वाटतं याच्या इतकी मोठी संस्काराची ज्ञानाची शिदोरी जगामध्येच दुसरी कुठली होऊ शकत नाही. कारण हजारो विद्यार्थी घडत असतात, हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर काम करत असतात, परंतु या कामामध्ये आपल्याला आपल्या शाळेनं जे काही संस्कार दिलेले आहेत त्या संस्काराच्या अगदी ती संस्काराची शिदोरी घेऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार घेऊन जे विद्यार्थी घडतात, बाहेर पडतात, खरंच ते समाजाचे आदर्श नागरिक घडतात. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी माझा केलेला सन्मान, मला केलेला सत्कार हा खरोखरच राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा जास्त असेल मला इथं अभिमानाने सांगायचं वाटतं. कारण पुरस्काराच्या प्रित्यर्थ सन्मान चिन्ह आणखीन काही दिलं असेल त्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्याचं कार्य मला इथं बसून ऐकता आलं, त्यांनी केलेल्या कार्याची पावती आज माझ्यासमोर तुमच्या सर्वांच्या वतीनं सांगता आलं, हे त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कौतुक माझ्यासाठी सर पुरस्कारापेक्षा फार मोठं आहे. त्यामुळं इतर विचार इथे या व्यासपीठावर न मांडता आमच्या या सर्व विद्यार्थ्यांनी जो एक समाजसेवेचा वसा हातात घेतलेला आहे, असे असंख्य विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांना जोडले जातील आणि हे जोडण्यासाठी आपण वारंवार आमच्या सिद्धेश्वर देवस्थानच्या जवळजवळ 14 शाखा, 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. इथं कधी यावं, तुम्हाला असे तुमच्या नंतरचे ज्युनियर विद्यार्थी जोडले जातील आणि त्यांना सुद्धा समाजामध्ये काय करावं लागेल याची दिशा आपल्याकडून मिळेल. याच्या इतकं सुंदर कार्य मला दुसरं वाटत नाही. त्यामुळे नेहमीच तुमचं स्वागत राहील. आज आम्हाला हा सत्कार दिला हा फक्त माझा व्यक्तिगत नसून माझ्या संस्थेचा आहे, माझ्या शिक्षण संकुलाचा आहे. आमचे देवस्थानचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत माननीय धर्मराज काळदी साहेब असतील, आमचे सर्व विश्वस्त असतील, आमचं संपूर्ण शिक्षण संकुल असेल, माझं कुटुंबीय इथं आलेले आहेत, पत्नी आहे, मुलगा आहे, या सर्वांच्याच. कारण एखादी व्यक्ती पुढे जाऊन कार्य करते ती फक्त त्यामध्ये त्याचं श्रेय नसते, संपूर्ण समाजाचं श्रेय असतं. आणि म्हणून समाजाने जरी दखल घेतली असली तरी पुन्हा आम्हाला पुढे जाऊन समाजासाठीच काम करायचं असतं. ही प्रेरणा घेऊन मी हा सत्कार आणि हा सन्मान स्वीकारतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आणि ज्यांनी उभा केलं असं गुरुजनांचा आम्हाला नेहमी आदर आणि आदर्श वाटतं. त्यामुळे आज आमच्या टीमने आपल्या गुरुजनांचा आदर्श आपण व्यक्तिमत्व कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा एक व्यासपीठ आम्ही सगळ्यांनी उपस्थित केला होता. आणि आपण नेहमी आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात. आणि आम्ही सगळे विद्यार्थी नक्कीच एक दिवशी आम्ही 7 पैकी कमीत कमी 70 लोकांचा आमचे विद्यार्थी असतील असं मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि नक्कीच आम्ही पुढील कार्यासाठी आम्ही सक्षम राहील. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी सोमणी सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. जय श्री कृष्ण. मी गोपाल सोमाणी. लगभग 2009 पासून अनेक रक्तदानाचे आम्हाला इमर्जन्सी कॉल आलता की असंच एका पेशंटला म्हणजे एका बस ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात 28 लोक ॲडमिट झाले सोलापूरला. तिथून आम्ही मित्र कंपनी विचार केला, म्हणलं आपण सगळे रक्तदान करू शकतो तर आपण का नाही असे ग्रुप तयार करावा. मग तिथून 2009 पासून मी ब्लड ग्रुप तयार केला. विशेष सोलापूर शहरातले 100 पोलिसांचे रक्तगट माझ्या मोबाईलमध्ये नंबर सहित ब्लड ग्रुप सेव्ह आहे. आणि कधी पोलीस म्हणा किंवा मित्र म्हणा ग्रुपला मेसेज टाकला की यार आता गरज आहे तर ताबडतोब फेऱ्याशीस म्हणा किंवा ब्लड डोनेशन म्हणा लगेच डोनर तयार होतात आणि डोनेट करून येतात.
मग ते कुठली ब्लड बँक असं नका. आमचा एकच उद्देश आहे की सोलापूर शहरात रक्त मिळालं, प्रत्येक इमर्जन्सी पेशंटला डोनर रक्त मिळालं पाहिजे. रक्त मिळून कोण माणसाचा जीव जाऊ नये, हा मी एक ब्रीद वाक्य तयार करतोय की आणि हा अख्खा महाराष्ट्रात आला पाहिजे की सोलापुरात रक्ताची गरज म्हटली तर ताबडतोब डोनर भेटतात. आणि आता आपल्याकडे सोलापूरला रक्त ब्लड बँका पण खूप फास्ट म्हणजे सेवा करायला तयार असतात 24 तास. तर मग आपण एक ठरवलंय की सगळ्यांनी हितावी सांगतो की आपण प्रत्येकाने खूप लहानपणापासून मित्र असतात पण एकमेकांचे ब्लड ग्रुप माहीत नसतात, भले क्लोज मित्र असतात. तर मी सांगतो निदान परिवारच्या लोकांचे पण ब्लड ग्रुप खूप जणांना माहीत नसतात. तर प्रत्येकाला विनंती आहे की निदान आपल्या रक्ताकडे निदान 10 लोकांचे तरी ब्लड ग्रुप आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा, हीच विनंती करतो. धन्यवाद. अनुभव प्रतिष्ठानचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी सन्मान दिला. खूप खूप त्यांना धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं कार्याचं उल्लेख मोठं आहे. आम्ही त्या दिवशी 10 मिनिटासाठी बसणार होतो, सर मला 1 तास बसून घेतले आणि त्याचं पूर्ण कार्याचा आढावा दिले. खरंच का मोबाईल फोनमध्ये 800 लोकांचं ब्लड ग्रुप नावासकट त्यांच्याकडे आहे आणि विथ टोटल काहीतरी 26,000 काहीतरी आहेत ना सर, 26,000 कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचे पूर्ण ब्लडचे ऑल ओव्हर इंडियाचे. तर अगदी मोठा जोक सर, सॅल्यूट आहे आपल्याला. पुढील सत्कारमूर्ती आहे मनोगत आहे सन्माननीय लोणीकर मॅडमला विनंती करते की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजकांनी जो आमचा सन्मान केलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार. खरं सांगायचं तर हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व रुग्ण तसेच माझे सहकारी आणि माझे कुटुंबीय या सर्वांचा हा पुरस्कार आहे. डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णसेवेमध्ये रुग्णांचा विश्वास आणि त्यांनी माझ्यावरती दाखवलेलं प्रेम हे खरं खूप वागवण्यासारखं आहे. आणि या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे असं मला वाटतं आणि यापुढेही मी प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलपणे रुग्णसेवेचं काम चालू ठेवेल. आणि परत पुनश्च या सर्व आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. लोणीकर कुटुंब खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्यांचं नाव नेहमी आम्ही ग्रुपमध्ये ऐकत असतो की लोणीकर फॅमिली हा वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत असते. असंच आपल्याला पुढं सदिच्छा देतो. पुढील पुरस्कार मूर्तींचे मनोगत असणार आहे अक्कलवाडी सर, यांना विनंती करते की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, जमलेल्या समोरच्या सगळ्या माझ्या वडीलधारी बंधू भगिनींना सर्वांना मनापासून आभार. आणि आजचे सगळे नवरत्न ज्यांना हे पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनाही मनापासून आभार. मुळात माझ्याबद्दल एक छोटंसं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी मूळचा आहे सोलापूरचा आणि माझा खरा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा. पण शरीर सौष्ठव हा माझा आवड असल्यामुळं गेले 18 वर्ष झालं मी याच्यामध्ये काम करतोय आणि या शरीरानेच मला खूप काही दिलेलं आहे. 200 रुपयाच्या फीपासून 4.5 करोड रुपयाची जिम उभा करण्यापर्यंतचा स्ट्रगल हे मी असंच चालू ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी चालू ठेवलो आहे. अनुभवरत्न पुरस्कार मी सरांना मी याच्या आधी कधी भेटलो नव्हतो, पण म्हणतात ना की यशाला शॉर्टकट नसतं. आम्ही आत्तापर्यंत जेवढं कष्ट करत गेलो आहे त्याचा हा एक आम्हाला पोचपावती म्हणून आमच्या जिमच्याच काही मेंबरनी सरांपाशी गेलेले की त्यांनी म्हणलेले की बाबा यांना ह्या पुरस्काराचा मानकरी तुम्ही ठरवा. मग सर एकदा येऊन मला भेटले, त्यांनी सगळ्या कार्यक्रमाचं सांगितले. अजून मी ह्याच्या कॅपेबल नाही आहे की बाबा मला एवढं लवकर पुरस्कार भेटावा, कारण मला आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे आणि मी प्रत्येक व्यक्तीसाठी हे करत राहणार आहे. ते मी आत्तापर्यंत कुठलेही, आम्ही मल्ल लोक आहेत, मल्ल म्हणजे पैलवान लोक. सगळे म्हणतात की यांना डोकं नसतं, यांचं डोकं गुडघ्यात असतंय. फक्त आम्ही जे काही काम करतो ते मनातून करतो आणि मनातून केल्यामुळेच आज हा आमचा पोचपावती असेल. आणि एवढं बोलतो मी. धन्यवाद. धन्यवाद सर. शरीराने पैलवानगी दाखवण्यापेक्षा बुद्धिमत्तेने आपण पैलवानगी दाखवणार हे खरं तर आपल्याला साध्य झालेलं आहे. पुढील पुरस्कार मनोगत आहे
सन्माननीय देवकते मॅडमना विनंती करते की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझे बंधू भगिनी, पहिल्यांदा मी अनुभव प्रतिष्ठान यांची खूप आभारी आहे, कारण सर जशी मी जॉबला लागले तसा हा माझा पहिला पुरस्कार आहे. आणि इथून पुढेही माझी अपेक्षा आता जास्त वाढत गेली की आपण माझ्या कार्यक्षेत्रात ॲज इन MSCB इंजिनियर म्हणून मी अजून चांगल्या पद्धतीचं काम करेन. कारण सर आमच्या क्षेत्रात ना कितीही चांगलं काम करा पण कुठेच कधीच पोचपावती मिळत नाही. फक्त CR जो आमच्या मेंटेन केलेला असतो आमच्या एम्प्लॉय पोर्टलला, तोच आमचा CR ॲज अ व्हेरी गुड हा CR. पण आज मला स्वतःला प्रूव्ह केलं की माझा CR व्हेरी गुड आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या यशाच्या मागे माझ्या आई वडिलांची नेहमी साथ मला लाभत राहिली. हा पुरस्कार मी माझ्या आईसाठी हे करते. आणि आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. काम करताना बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत, बरेच फेस करतोय, पण इथून पुढे आणखी प्रामाणिकपणे काम करेन. आणि सर माझा अनुभव प्रतिष्ठान या संस्थेला माझा नेहमी पाठिंबा राहणार आणि माझी इथून पुढं नेहमी मदत राहील, मी हे एक आश्वासन देईन सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम. नेहमी प्रामाणिकपणाचाच आमच्याकडे सन्मान होतो, म्हणून तर अनुभव प्रतिष्ठान हा प्रामाणिक लोकांच्या पाठीमागे उभे असतो. पुन्हा एकदा आपण सर्व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन. पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आजचे प्रमुख अतिथींचे मनोगत. आजचे प्रमुख अतिथींचे मनोगत. प्रथमतः माननीय सोनाली बगले मॅडमने विनंती करते की आपण मार्गदर्शन करू, भाषण करावं. 5 मिनिटात मॅडम आपण उपदेश. नमस्कार. सर्वात प्रथम अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्टचं मी मनपूर्वक आभार करते. आणि इतक्या सन्माननीय प्रमुख अतिथींसोबत मला स्टेज शेअर करायला मिळालं याबद्दल मी स्वतःचा गौरव झाल्याबद्दल त्यांची आभारी आहे की मला एवढ्या दिग्गजांसोबत आज बसण्याची संधी मिळाली. आणि एक वेगळा अनुभव इथे मिळाला की एवढ्या दिग्गज पुरस्कारार्थींना मी पुरस्कार देते हा माझा गौरव मी समजते. आणि आणखी एक विशेष बाब की ह्या ज्या नवरत्नांमध्ये मी नावं वाचली की काही विशेष महिलांची नावं आहेत, तर त्या महिलांचं मी विशेष कौतुक करू इच्छिते. कारण ॲज अ महिला म्हणून मला माहीत आहे की इथंपर्यंत येणं ही अडथळ्यांची शर्यत पार करणं खूप अवघड आहे. पुरुषांसाठी शर्यत ही अगदी सरळ रेषेत असते, व्हॉट्सअपवर बघितलं असेल कधीतरी तुम्ही. आणि स्त्रियांची शर्यत ही कायम अडथळ्यांची शर्यत असते. तर ह्या अडथळ्यांची शर्यत पार करून पुरस्कार मिळवणं आणि यानंतरही काम करणं आणि प्रामाणिकपणे काम करणं ह्याचे आश्वासन मॅडम सर्व देत आहेत. त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन. अनुभव प्रतिष्ठान, भाईकटी सर, नागनसुरे सर, सर्वांचं खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण असं अनमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. पुढील प्रमुख कोणाचं मनोगत असतील सन्माननीय प्राध्यापक अनिकेत चंगशेटी सरांना विनंती करते पण मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र मायना सर, युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा वाजपेयी मॅडम, त्वचारोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आपली वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या माननीय डॉक्टर सोनाली बगले मॅडम, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी सर आणि सर्व विश्वस्त या प्रतिष्ठानचे. आणि सर्वात महत्त्वाचे आजचे
सोलापूरचे नवरत्न या सगळ्यांना मी प्राध्यापक अनिकेत चंदशेट्टी या ठिकाणी सादर प्रणाम करतो. एकंदरीत आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलोय त्या कार्यक्रमाचं एकंदरीत जर स्वरूप बघितलं तर त्याच्या नावातच खूप मोठा एक प्रारंभ आहे आणि तो नाव म्हणजे अनुभव. कारण आता ज्या सगळ्या 9 जणांनी किंवा 8 जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, प्रत्येकाने आपापले अनुभव या ठिकाणी सादर केले आणि नेमकं आज जगात म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पातळीवरती जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर स्पर्धा नेहमी स्वतःशीच करावी. कारण न कळतपणे आपण पुस्तकातून ज्ञान घेतो, ट्रेनिंग जे काही घेतो त्यातनं आपल्याला स्किल्स मिळतात, पण शहाणपण जे आहे ते शहाणपण आपल्याला स्वतःने केलेल्या कर्तृत्वातूनच मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान तुम्ही नाव ठेवलेलं आहे. आणि शेवटी जर बघितलं तर या अनुभवाची शिदोरी जी असणार आहे ती शिदोरीच तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जात असते. कारण आता सगळे जे इथं बसलेले नवरत्न आहेत हे सगळे स्टॉलवर्ड आहेत. म्हणजे नॉट अ लेस दॅन काय म्हणतात त्याला, एकही असा व्यक्ती नाही आहे यातला की बाबा ज्यांना आपण नतमस्तक होऊ नये. म्हणेन की मी सगळ्यात छोटे जरी यातले जर बघितलं तर ते विपुलजी म्हणजे सोलापूरचे सोनू सूद आहेत सध्या. कारण विपुलजींनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम केलेलं आहे. फेसबुकवर म्हणा किंवा सोशल मीडियातून आम्ही बऱ्याच वेळेला हे सगळं बघतो, अनुभवतो. आणि मला वाटतं सरांच्या स्टेटसला मी बघितलं होतं आणि मी तुम्हाला आल्यावरती विचारलं पण विद्यापीठात की सर म्हणजे नेमकं ही संकल्पना काय आणि कशी सुरुवात झाली. सरांनी मला खूप चांगलं तुमच्याबद्दल त्यावेळेला सांगितलं. आणि एकंदरीत अशा अनेक गोष्टींमधून जर बघितलं तर सुरुवातीची जी ही माळ फुंकली ती अविनाश कुलकर्णी सरांनी. मला आजही आठवतं सर 2012चा तो काळ होता आणि 2012 साली मी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत होतो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये न कळतपणे रोखठोक प्रश्न जे आहेत म्हणजे असं की तुम्ही काहीच करत नाहीये आणि अशा प्रकारचे प्रश्नावरती प्रश्न विचारले. मी बाहेर गेलो म्हणलं कोण रे, म्हणलं कसले प्रश्न विचारले. पण त्या वेळेपासून ते आतापर्यंत शेवटची मी आता जी पत्रकार परिषद घेतली मला वाटतं 7 ऑगस्टला 15 ऑगस्टला मी रॉबिन हुड आर्मीच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत जी अन्नाची शिदोरी आहे ती आणि त्यासोबत भारत लर्न्स AI या 2 अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषदेला गेलो होतो. त्यावेळेला देखील सगळ्यात शेवटच्या कृतीवरती सर बसलेले असतात आणि सरांचा पायंडा एकच असतो, दुसरा काही नाही. विषयाला अनुसरून प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुसरून जर उत्तर मिळालं ठीक आहे, संपलं, बास करा. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की अनुभव म्हणजे 2012 ते आज 2026 मी या 14 वर्षात या माणसाकडून जर काही अनुभव घेतला असेल तर त्यांनी सांगितलं मगाशी की पत्रकारितेमध्ये रोखठोकपणा पाहिजे आणि पत्रकारिता काय असावी ती दैनिक सांजच्या माध्यमातून जर आपण बघितली तर नक्कीच सरांच्या या वृत्तपत्रातून आपल्याला कळतं, त्यांच्या स्वाभाविक देहबोलीतून कळतं की माणूस किती उघड आहे, किती स्पष्ट आहे आणि किती म्हणतो ना आपण कठोर आहे. म्हणजे तो बाहेरून जरी कठोर असला तरी आतून किती मृदू आहे ते त्यांच्या बोलण्यातून आता जाणवलं. कारण सर याच्या व्यतिरिक्त आपलं कधी बोलणं झालं नाही. त्यामुळं तुमच्यासमोर नक्कीच हा मी तुमचा सन्मान करणं नाही तर हा न कळतपणे माझा आज जसं बगले मॅडमने आता सांगितलं हा न कळत माझा सन्मान आहे की मी तुम्हाला आज या ठिकाणी पुरस्कृत करतोय. त्यानंतर लोणीकर मॅडमने वैद्यकीय सेवेच्या सगळ्या त्यांच्या परिवाराच्या जी धुरा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने ते पुढे घेऊन जात आहेत. मॅडम पोलीस म्हणजे आज समाजामध्ये जर बघितलं तर पोलीस म्हणलं की न कळतपणे एक भीती वाटते, पण मॅडम आल्यापासून हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांना हे करतायत, ग्रीट करतायत. त्यामुळे न कळतपणे अशा काही गोष्टींमधून आता या अनुभव प्रतिष्ठानकडून जे काही तुम्ही पुरस्कार देताय त्याची एक चुनूक मॅडमने आता सांगितली, देवकते मॅडमनी, की आमच्या भागात हे नसतंच. हे असे अनेक भाग आहेत आणि अनेक भागामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की त्या व्यक्तीची पारख केली जाते आणि त्यामुळं मला असं वाटतं की अनुभव रत्न जे आता तुम्ही हा पुरस्कार देताय त्या रत्नामध्ये सगळ्यात चांगली एक कडी जोडली की ती शरीराबद्दल देखील आपण दररोज काही ना काही ऐकतो, बोलतो, करतो, पण व्यायाम करायचा म्हणलं की रोज उद्या करू. जिमची फी वर्षभराची भरायची आणि जायचं कधीतरी एकदा. न कळतपणे सरांनी ते सांगितलं माझी सगळ्यात मोठी कमाई माझं शरीर आहे आणि ते शरीर बघितलं तरी समोरच्याला लगेच मनात एक धडकी भरते, बापरे नीट बस.
म्हणजे नकळतपणे सरांनी त्यांच्या क्षेत्रात त्यांनी सांगितलं की 200 रुपयापासून त्या 4.5 कोटीपर्यंतचा जो काही त्यांनी बिल्ड केलेलं आहे, हे नकळतपणे शरीर सौष्ठव असेल किंवा ते एकंदरीत सगळी कहाणी असेल, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या अनुभवाची शिदोरी या ठिकाणी मांडली. आणि हे सगळं करत असताना आज जी सगळ्यात महत्त्वाची एक नाळ जोडलेली असते ती म्हणजे पारिवारिक नाळ असेल किंवा रक्ताची नाळ असेल, आणि ती सोमाणी सरांनी मागच्या अनेक वर्षापासून हे सगळं करत येत आहेत. 26,000 जर डेटा त्यांच्याकडे असेल तर सर इथून पुढं सगळ्या रक्तपेढींना तर ते आपण पोहोचतोच, पण मला वाटतं की तुम्ही तुमचा नंबर शेअर करावा. मी सगळ्यांसमोर तुमचा नंबर सांगतो, जेणेकरून रक्त लागलं तर आम्ही आता रक्तपेढीच्या ऐवजी त्या रक्तपेढ्यांना जो दायित्व करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला डायरेक्टली आपण भेटूया. आणि हे असे रत्न हुडकून काढण्याचं जे सामर्थ्य या प्रतिष्ठानने दाखवलं, आणि या सगळ्या प्रतिष्ठानच्या सामर्थ्यवान 7 रत्नांना जे गुरु म्हणून लाभले ते आमचे गुरुवर्य SP पाटील सर. कारण सिद्धेश्वर देवस्थान म्हणलं की सिद्धेश्वर प्रशाला म्हणलं की सिद्धेश्वर कन्या प्रशाला म्हणा किंवा सिद्धेश्वर प्रतिष्ठानच्या अंतर्गत देवस्थानच्या अंतर्गत येणारं कोणतं युनिट म्हणा, SP पाटील म्हणलं तर ती डेडलाईन आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला सरांचा एक किस्सा मला चांगला आठवतो. हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला माझ्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली होती. आणि मग मी विचारलं होतं की नेमकं मला काय आणि कशा पद्धतीने तिथं बोलायचं. ते बोलले मला काय माहित नाही, तू SP पाटील सरांना जो भेट ते सांगते. आणि मी देवस्थानमध्ये गेलो आणि देवस्थानमध्ये गेल्यानंतर मी तिथे मला वाटलं विश्वस्त SP पाटील सर असतील, आणि मी RS पाटील सरांच्या ऐवजी SP पाटील, आणि मी जाऊन भेटलो RS पाटला. म्हणजे SP पाटील हे नाव पण मला वाटलं RS पाटील. आणि मी सरांकडे गेलो आणि त्यानंतर गेल्यानंतर ते म्हणले तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्हाला जायचंय संतोष पाटलांकडे. म्हणलो सर मग त्यांनी मला असं करून पाठवलं होतं. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. पण त्यावेळेला सरांनी एक वाक्य मला सांगितलं होतं सर RS पाटील सरांनी, जे तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यातून आलं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ग्रो विथ द इन्स्टिट्यूशन, की म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काम करताय त्या इन्स्टिट्यूट सोबतच जर तुम्ही वाढलात तर न कळतपणे त्या ठिकाणी तुमची देखील वाढ होते, पण तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुमच्या संस्थेची जी सिद्धी होणार आहे त्या सिद्धीतनं तुम्हाला तुमचं कर्तृत्व जे आहे ते बऱ्याच वेळेला बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती जाणून देतं. आणि अशा अनुषंगाने RS पाटील सरांनी जे मला वाक्य बोलले, त्या माणसाकडे जायच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित सगळं तयारी करून घ्या. त्यांनी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही, त्यांच्याकडे बरीच कामं असतात, आमची देवस्थानची असतील, शाळेची असतील, पण तिथपर्यंत जाताना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. वाटल्यास मला दाखवा, मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर फायनल त्यांच्याकडे घेऊन जा. आज त्या कॉलेजचे किंवा देवस्थानचे ट्रस्टी जर तिथल्या एका मुख्याध्यापकाबद्दल जर असं मत व्यक्त करत असतील तर सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोलापूरला संस्कार दिले. आणि मला वाटतं की सोलापूरला दिलेल्या संस्काराची ही शिदोरी या अनुभव रत्नाच्या माध्यमातून जे तुम्ही 7 रत्न इथं दिले त्या 7 रत्नांच्या माध्यमातून आज अख्ख्या सोलापूरभर हे सगळं म्हणजे पसरत आहे. आणि एकंदरीत हे सगळं माझ्या डोक्यात काल ज्या वेळेला आलं की बाबा आता या अनुभव रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण काय बोलावं, आणि मग तिथून ते डोक्यात गोंधळ होता काय बोलावं काय नाही. आणि त्या अनुषंगाने कारण काय मागच्या 2 महिन्यात 3 ठिकाणी मी आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श अभियंता पुरस्कार आणि आजचा हा एक आदर्श सोहळा, मागचे दोन्ही झाले तिथं काही वाटलं नाही. कारण काय एक आदर्श शिक्षक होता मागच्या 15 वर्षापासून मी स्वतः त्या फील्डमध्ये आहे, त्यामुळे काही वाटलं नाही. कारण माझी अख्खी पिढी माझी खानदान हे सगळं शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. 1995 पासून मी बघत येतोय माझे वडील सामाजिक कार्यातून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून ते वेगवेगळे पुरस्कार देत आहेत. तेव्हा मला काही त्याचं वाटलं नाही आदर्श शिक्षक म्हणून बोलताना, त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना. आदर्श अभियंता पुरस्कार ज्या वेळेला माझ्या हातून द्यायचा होता त्याला देखील काही वाटलं नाही, कारण स्वतः इंजिनियर आहे आणि इंजिनियर हा राकट असला पाहिजे किंवा क्रुएल असला पाहिजे असंही बोललं जातं मॅडम. त्यामुळं एका बिरादरीतले आहोत, त्यामुळं बऱ्याच वेळेला तिथेही काही वाटलं नाही. पण नेमकं आज या ठिकाणी येताना एक दडपण एवढ्यासाठीच होतं की जी नवरत्न बघितली ना त्या नवरत्नाची फोटो ज्या वेळेला मला गणेश कालदीप सरांनी पाठवली त्यावेळेला कालदीप सरांनी पाठवल्यावरती पहिला तर मला झटके बघले, अरे बापरे शरीर संस्था SP पाटील सर, अविनाश कुलकर्णी सर, ज्यांनी आजपर्यंत माझ्याशी म्हणजे दुसरं वाक्यच नाही, हा काय तुमचं कार्यक्रम असं आहे का म्हणतात काय असणार आहे काय, संपला विषय मोकळा. सोमाणी सरांकडे मी मला वाटतं त्यांना आठवत आहे का नाही माहित नाही, पण बऱ्याच वर्षापासून मी तुमच्या घरी येतोय सर. म्हणजे अशा अनेक लोकांपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी पोहोचवताना नेमकं इथं काय बोलावं त्यावेळेला शेवटी परत एकदा प्रतिष्ठानचं नाव या ठिकाणी
मला प्रकर्षाने जाणवलं आणि त्यावेळेला वाटलं की अनुभवाची शिदोरी जिथून मिळते त्यांच्याकडे जावं आणि विचारावं. आणि म्हणून मी काल माझ्या वडिलांकडे गेलो आणि वडिलांना म्हणलं उद्या पुरस्कार सोहळा आहे, नेमकं इथं काय बोलावं. म्हणलं असं काय विचारतो. तर म्हणजे काय नाही, हा थोडा हे नवरत्न बघा आणि मग तुम्ही सांगा. आणि त्यावेळेला कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेत पहिलं नाव त्यांनी बघितलं की अरे म्हणले मायनार सर आहेत. त्यामुळं थोडंसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की हे अनुभव मंडपाचा त्या ठिकाणी नक्कीच तू उल्लेख कर. आणि आत्ताच मला वाटतं सूत्रसंचालन जे करतायत त्यांनी तेच सांगितलं की नेमकं हे अनुभव नाव कशातून आलं. तर हे अनुभव मंडप म्हणजे 12व्या शतकात ज्याला महात्मा बसवेश्वरांनी एक समाजात वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जी लोक काम करत होती किंवा त्या समानतेचा ज्या ठिकाणी एक पुरस्कृत करायचं होतं, अशा वेळेला एक व्यासपीठ निर्माण केलं. आणि ते 12व्या शतकातलं आज जी लोकशाहीची मूल्य आपल्याकडे सगळी रुजवली जात आहेत, पण मला वाटतं लोकशाही भारतात आली तर त्या पाठीमागचा सगळ्यात मोठा एक कणा जो असणार आहे तो महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जो सुरू केलं तो अनुभव मंडप. आणि या अनुभव मंडपाची जी सुरुवात होती किंवा जी एक संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये एवढंच होतं की समाजात वावरणारे जे वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक आहेत त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं आणि त्या व्यासपीठावरती सगळ्यांनी एकत्र येऊन आपले विचार मांडावेत आणि समाजात काहीतरी एक नवीन क्रांती घडवावी. आणि त्यातून स्त्री पुरुष समानता असेल, शेतकरी शेतमजूर असतील किंवा उद्योगपती असतील, या सगळ्यांसाठी कुठं ना कुठं एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी त्यांनी निर्माण करून दिला होता आणि त्यातनं विचार मांडले जायचे. ते अनुभव मंडप, ते हे अनुभव प्रतिष्ठान. या अनुभव प्रतिष्ठानातून मी एक शिकलो की इथं जे अनुभव मंडपातून तुम्ही घेतलं सर, त्या अनुभव मंडपातून घेतलेले असे नवरत्न दरवर्षी तुम्ही काढताय. आता सांगताय 5 वर्ष झाले देताय, म्हणजे जवळपास तुम्ही 45 नवरत्न हुडकून काढले. आणि अनुभव मंडपाची जी संकल्पना होती ती संकल्पना न कळतपणे आज सोलापुरात रुजवली, देशात रुजवली की ज्या ठिकाणी 45 नवरत्नांना तुम्ही बाहेर काढलं. म्हणजे हिरे की तारीख जो करताय, हिरे की म्हणजे ते म्हणतात ना की हिरे की असली जोहर, की न कळतपणे आता हे तुमचे जे काही रत्न आहेत हे रत्न न कळतपणे समाजात कुठेतरी दडलेली होती किंवा या समाजात दडलेली जी काही रत्न आहेत यांना तुम्ही पारीख करून बाहेर काढला आणि आज तुम्ही रत्नबर्गीत झालात. पण नेमकं तुम्ही जो अनुभव या ठिकाणी आज आमच्या सगळ्यांसमोर मांडताय, कारण या 9 जणांचे असे 45 जणांचे जर अनुभव बघितले तर न कळत आजच्या जेनझीला याची खूप गरज आहे. त्यामुळे कुलकर्णी सर, तुम्ही जे आता मत व्यक्त केलं की आजची पिढी लिखाणात मध्ये कमी पडते किंवा या सगळ्या गोष्टी आज या नवीन जेनझी समोर निबंध स्पर्धा किंवा या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि न कळतपणे ही अनुभवाची शिदोरी कुठं ना कुठं आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे 45 अशा समाजात दडलेली जी रत्न आहेत त्या रत्नांना तुम्ही बाहेर काढताय आणि यांचा सन्मान करताय. यासाठी एकदा जोरदार टाळ्या या अनुभव प्रतिष्ठानसाठी आपण करूया. कारण न कळतपणे तुमच्याकडून खूप चांगलं काम या ठिकाणी केलं जात आहे. कारण आजच्या या पिढीला सगळ्यात महत्त्वाचं जे देणं आहे ते म्हणतो आपण की आज समाजात जर आपण वावरतोय तर न कळतपणे आपण समाजाचं देणं लागतो, हे कुठं ना कुठं फेडलं पाहिजे. मला असं वाटतं की पैसा आहे तो आपण इझिली दान करू शकतो, संपत्ती आहे ती पुढच्या पिढीला देऊ शकतो, पण मला कुठेतरी असं वाटतं की ही अनुभवाची जी शिदोरी आहे ही जर पुढच्या पिढीला दिली तर पुढच्या पिढीला नक्की कळेल की आपण काय चुका केल्या होत्या आणि त्या चुका ते टाळत कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढं आयुष्य चांगलं उभं करतील आणि त्यातनं न कळतपणे त्यांची जी एक पिढी आहे ती चांगल्या पद्धतीने घडेल. त्यामुळे अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं जे काही तुम्ही सामाजिक उपक्रम सगळे घेताय त्या सर्व उपक्रमांमध्ये नक्कीच कैलासवासी भाई चंद्रशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने लागेल ती मदत या ठिकाणी देण्याची मी ग्वाही देतो. आणि जसं आता सरांनी सांगितलं की समाजात अनेक रत्न असे आहेत, कारण आता इथं माझे मित्र आहेत, संदीपजी कासट आहेत, त्यानंतर पाठीमागे सोलापूरचा आपला पॅडमॅन आहे, राहुल बिराजदार आहेत, म्हणजे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीची काम, खूप चांगल्या पद्धतीची सेवा आज सोलापुरामध्ये दिली जाते. कारण या सगळ्यांच्या माध्यमातून जर न कळतपणे आपण काही गोष्टी जर मिळून केल्या तर अजून चांगला सोलापूर आपल्याला घडवताना या ठिकाणी नक्कीच दिसेल. आणि एकंदरीत आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. नक्कीच मी 5 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिट घेतले, पण न कळतपणे
मला या ठिकाणी विशेष आभार मानायचे ते गणेश कालदीप सरांचे. कारण मला वाटतं 2020-21 मध्ये ज्यावेळेला आपली पहिल्यांदा भेट झाली होती त्याच्यानंतरचं डायरेक्टली भेट आता 6 ऑगस्टला 2026 या 5-6 वर्षाच्या मध्ये माझी आणि त्यांची परत कधी भेटगाठ नाही, पण फक्त एकमेकांचं कार्य जे आहे ते बघूनच सरांनी बहुतेक या ठिकाणी मला पाचारण केलं. आणि महेश भाईकट्टी सर असतील किंवा या संस्थेचे उपाध्यक्ष शिवानंद कागलसुरे सर असतील, शिवानंद भाईकट्टीजी असतील, या सगळ्यांनी येऊन जे गोष्टी सांगितल्या की आजपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये अजून काही गोष्टी त्यांच्या पुढच्या प्लॅन आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण प्रतिष्ठानचं पूर्ण कार्य आढावा या 6 वर्षाचा आपण इथं सादर केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नेहमी आपलं पण कार्य आम्ही सोशल मीडियाद्वारे आम्ही बघत असतो आणि आमचे राहुलजी असतील, कासड सर असतील, आपल्याबद्दल नेहमी आम्हाला सांगत असतील की कार्य खूप मोठं आहे. चंदशेट्टी सर म्हटलं तरी आम्हाला पहिला आठवत आहे रॉबिन हुड. त्यानंतर आम्ही म्हटलं की अन्नदान क्षेत्रातलं आपलं खूप काम मोठं आहे, असंच आपल्या कामाचा अतिरेक राहू दे आणि हीच सदिच्छा देतो. पुढील मनोगतासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय श्रीमती पूजा वाजपेयी मॅडमला की आपण 5 मिनिटात मार्गदर्शन करावं. गुड आफ्टरनून. जैसा मुझे बोला है कि इंग्लिश में, सो आई वुड लाइक टू टेल माय स्पीच इन द इंग्लिश ओनली. गुड आफ्टरनून एवरीवन present here, distinguished guest, respected Rajendra Manor sir, respected Aniket Chanchetti sir, and respected Somani ma'am, and also the Anubhav Pratishthan committee members are the brilliant facilitators, achievers, and one and all here on the dais and off the dais. It is a profound honor to stand before you today as a grand facilitator ceremony. For I would like to thanks to it first the Anubhav Pratishthan. They have invited me as a chief guest. Only as a name they are the Anubhav. Anubhav means what? Experience. With their experience, they have removed the diamonds from the society. I would like to say the name itself has the meaning of Anubhav. Means they are having a lot of experience, and the names which they have today facilitated, the too many members are there. 9 members they have facilitated today. So they are like a diamond only. They have worked. Might be as the experience they have found out the members from here and they have facilitated them. The Anubhav committee is there. They have done a lot of works they are doing. Like blood donation camp is there. Then again they are doing a prune poly water. So the many activities they are conducting from the Anubhav, and it's a very good work they are doing in the society to uplift the society. And today the facilitation work which they have done, it is not only the facilitation of our work they have done to the members. It means that it has been a responsibility on us that we have to work more hard, because they have facilitated, means a very good achievement is there. They have found out a very good peoples who they have told that like from 3 months they are finding, they are working out on that members and they have given the facilitators. So I would like to congratulate to all the facilitators, those who are here. और एक बात शेयर करना चाहती हूँ मैं, लाइक अ सिंपल एक्सेप्टेंस. जिंदगी में अगर हमको कुछ भी मिलता है लाइक नेगेटिव और पॉजिटिव, वी हैव टू एक्सेप्ट. हमको उसको देख के आगे जाना है. जो भी मिलता है, अगर हमको कुछ गलत भी अगर हमारी लाइफ में आता है एक्सेप्टेंस को, तो उससे हमको अनुभव से और आगे कुछ तो इससे है. मतलब अगर बुरा भी है तो उससे हमको अच्छे की सीख तो मिलती है. इसलिए ए फॉर एक्सेप्टेंस. वॉट एवर यू गेट एक्सेप्टेड. बी फॉर ब्रेव. जैसा हमने एक्सेप्ट किया है उसको अगर हम मुंह देंगे, उसको हम फेस करेंगे तो ही जिंदगी हम आगे बढ़ने वाले. तो वी शुड बी ब्रेव इनफ टू एक्सेप्ट व्हाट वी गॉट. सी फॉर नेवर कॉम्पिटिट विद ईच अदर. जो कुछ भी जिंदगी में हमारे पास है, हमने उसको ऐसा मिला बोल के हमको भी ऐसा चाहिए. किसी को कॉम्पिटिट करना नहीं है. जो है इट्स ओके, हमारा खुद का ही है. किसी के साथ कॉम्पिटिट करना नहीं है. जो कुछ भी है जिंदगी में, 5 जो उंगलियां हैं अलग अलग है, तो सब में एक क्वालिटी नहीं हो सकती है, सब में अलग अलग क्वालिटी हो सकती है. सो नेवर कॉम्पिटिट विद एनीबडी एल्स, आई वांट टू से. एंड डी इट मींस डू विद डिवोशन. जो कुछ भी काम करते हैं हम अपना, उसको डिवोशन से काम करना चाहिए. जो भी काम करते हैं ना, अनुभव है अपना, जो भी है, जो कुछ हमारे पास है वो हम दूसरों को देंगे तो ही हमारा नॉलेज बढ़ेगा. सो डी फॉर डिवोशन. सो आई वुड लाइक टू से दैट ABCD जो भी है, लाइक एक्सेप्टेंस, ब्रेवली, यू हैव टू डू द वर्क, नेवर कॉम्पिटिट विद ईच अदर्स,
and D means do it with devotions. Always keep your face smiling in every situation. I would like to say, जिंदगी है, अप एंड डाउन तो होना ही है, तो अप एंड डाउन होना है तो कभी भी हमको स्माइलिंग फेस देना है. नेगेटिविटी से कुछ होने वाला नहीं है. नेवर गिव अप इन द लाइफ. जस्ट one I would like to say, because now the generation which was there, like I am an administrator, I am working, so I am seeing that मतलब आजकल को बच्चों को मतलब कुछ बोलना, एक शब्द अगर बोल दिया तो खत्म, मतलब नहीं को एक्सेप्ट कर सकते. उनको जो पेरेंट्स ने अभी जो पैम्पर किया है, लाइक थोड़ा कुछ भी हो गया तो उनको नहीं, कुछ नहीं, टीचर्स को जो बोलना है, झगड़ना करना, तो बच्चों के अंदर जो नेगेटिविटी है एक्सेप्ट करने की नहीं है. नहीं, हम जो बोले वही सही. ये जो है थोड़ा सा चेंज होना चाहिए. बच्चों को नेगेटिविटी भी एक्सेप्ट होना चाहिए. जो भी है नेगेटिविटी, ठीक है, इट्स ओके. आज तुम हार गए ना, कल तुम आने वाले जीतेंगे, तो क्यों हम हारे वो हमें सोचना चाहिए. उसके आगे हमने वर्कआउट करना चाहिए. तो बहुत ज़रूरी है कि नेगेटिविटी एक्सेप्टेंस इज ऑल्सो वेरी. जो सिचुएशन है इट्स ओके, आज नहीं हुआ कल हो जाएगा, तो ऑलवेज बी हैप्पी एंड एक्सेप्ट द सिचुएशन. आई वुड लाइक टू से इन दिस. एंड लाइक सर हैज टू, अभी जो मतलब 9 पिलर्स को जो फेलिसिट मिला है, आई वुड लाइक टू कॉन्ग्रेट्स टू ऑल द मेंबर्स दोज हु गेट फेलिसिटेड हियर. एंड always obviously they have did the hard works at the nights and that sacrifice that जो भी devotion लगाया है, इसलिए उनको ये award मिला है. So once again I would like to congratulate to all the people and thank you to the Anubhav Pratishthan that they will be appointed me as a today chief guest. Thank you so much. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्र मैनाळ साहेबांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. जास्त वेळ घेणार नाही आहे आणि अध्यक्ष भाषणामध्ये फारसं काही नसतं. आपण जे सांगितलं असं फक्त आढावा घेणं. हे प्रभू प्रसिद्ध या ठिकाणी जे भाषण केलं आता अनिकेतनी चांगलं भाषण केलेलं आहे. अध्यक्षांना काही बोलायची आवश्यकताच नाही आहे. पूजा बाजमी मॅडमनी सुद्धा चांगल्या पद्धतीने विचार व्यक्त केले. सोनाली बंगरी मॅडमने विचार व्यक्त केले. आणि सर पुरस्कार त्यांनी आपले मनोगत इतके चांगल्या पद्धतीने सांगितलं, नेमकं सांगितलं. म्हणजे अभिलाषजी म्हणा, पाटील आपल्या संस्कृतीच आहेत. अजून आपल्या समाजामध्ये दोन्ही मागणी हिरे भरपूर आहेत. दरवर्षी तुम्ही ते सुंदर काढून ते हिरे तुम्ही असं मी यांना सांगतो. आणि या ठिकाणी डॉक्टर, वकील, पत्रकार बऱ्याच लोकांचे अनुभव वेगवेगळे आलेले आहेत. पण पत्रकारांनी काय करायला पाहिजे, डॉक्टरनी काय करायला पाहिजे, वकिलांनी त्या ठिकाणी, आणि इंजिनियरनी काय करायला पाहिजे, हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन वगैरे कुठे पुस्तकात वाचून वगैरे नाही आहे. ते गाणू संमेलन होते सुरुवातीच्या काळामध्ये. जायकडी डॅम जो बांधलेला होता तो असं कुठल्या कॉन्ट्रॅक्ट दिला होता की ते म्हणजे आपण बांधूया. आपण भरपूर इंजिनियर्स वगैरे आहेत, पण आपण कॉन्ट्रॅक्टर ते काम केलं गेलं तर ते भरपूर फायदा केला तर सरकार नुकसान होतं. म्हणून त्यांनी काय केलं, 10 इंजिनियरची टीम केली त्यांनी. एकाने फक्त खडी आणायची, एकाने फक्त वाळू आणायचं, एकाने सिमेंट आणायचं, एकाने मिक्सर चालवायचं. अशा पद्धतीने काम करत असताना बदलते काळामध्ये ते आईचा त्यांना टेलिग्राम आला. त्यावेळी टेलिग्राम होतं ना, काही 20-25 वर्षापूर्वीची, की तुमची आई सिरियस आहे आणि बहुधा सी विल बी नो मोर, यू स्टार्ट इमिजिएटली म्हणून. तर त्यांनी काय विचार केला की आता आई जाणारच आहे. तर माहिती होतं आई आपल्या आईची तब्येत नाजूक आहे. ते त्यांनी स्लॅब पूर्ण केला आणि मग नंतर माहिती आमच्या विजयला गेले. अशी लोकंसुद्धा आपल्या समाजामध्ये आहेत. हे इतर लोकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे. मगाशी माझ्या बहिणीने सांगितलं की आम्हाला गुड आणि व्हेरी गुड शिवाय कुठला रिपोर्ट मिळत नाही आहे म्हणून वगैरे. आपण काम निष्ठेने करायचं. सेल्फ कंट्रोल, पेशन्स, डिव्होशन, ऑनेस्टी, these are the 4 pillars of the temple of humanity. You always keep your mankind and humanity in your services. म्हणजे आपल्याला कसं आहे, काम करत असताना आपण स्वतःच्या समाजाकरता काम करायला पाहिजे. आपण प्रामाणिक आपल्या आत्म्याची राहायला पाहिजे, आपलेच राहायला पाहिजे. बाकी लोक काय करतात, लोक काय बोलतात त्याच्याशी घेणं घेणं आपलं नाही आहे. तर तुम्हाला दुसरं म्हणतो, एक पत्रकार होते, पत्रकार सुरुवातीच्या काळामध्ये मी रिटायर होणार होतो. 1 महिना अगोदर माझे बॉस जे आले होते ते निवडून रिटून होते अनिकेत सरकर, आणि मी रिटायर होतो महिन्याभरात. मी आत गेल्यानंतर एक पत्रकार जोरजोरात त्यांच्या बॉसला बोलत होता. तो जरी नवीन असला तरी तो डायरेक्ट रिक्रुटेड होता. जोरात बोलल्यानंतर मी म्हणजे कोण आहे, म्हणजे पत्रकार विचारले हे कोण आहे. तो माझा बॉस, तो म्हणजे माझे साहेब आहे. एक त्यांचं म्हणजे माझे संस्कार, मी वयाने मोठा होतो आणि मी रिटायर होणार होतो. मग ते सांगितल्यानंतर मला आपण पत्रकार आहात, म्हणजे लोकशाहीचा एक स्तंभ आहे तुमचा, बोलायची पद्धत तुमची काय, तुम्ही इथे कशाला आलात वगैरे. मी त्यांना थोडासा फार टेम्पर होतो पूर्वी. आता ज्या स्पिरिच्युअल याच्यामध्ये मी गेल्यानंतर माझा सगळा स्वभाव बदललेला आहे. मग ते म्हटले तुम्ही हे पुढच्या महिन्यात रिटायर होणार, म्हणजे पुढच्या महिन्यात रिटायर होत आहे. मग तो पत्रकार काय म्हटला, साहेब पुढच्या महिन्यात आपण भेटूया.
ठीक आहे म्हटलं. आणि बरोबर मी रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आलो पत्रकार तर, आणि त्यांनी म्हटलं तर तुम्हाला मुलाखत घ्यायची तुमची मुलगी. मग इथं कशाला तुमच्या येते मी प्रेसमध्ये आल्यानंतर मग त्यांनी मुलाखत घेतल्यानंतर तेव्हा त्यांनी एक 5 मिनिटात त्याला सांगितलं की मी 4थी वर्ष मी सोलापूर झालेला 3 वर्षामध्ये ट्रान्सपोर्टेशनची बैठक म्हणजे भरती होत असते, आपण इथं कसं काय राहिला. काही प्रश्न त्याला सांगितलं कसं काय राहिला म्हणजे आपण कामाशी प्रामाणिक राहिलं आणि तुम्ही इतकं वर्ष राहिल्यानंतर तुम्ही लोकांना खालच्या लोकांना संदेश काय देता म्हणून म्हणजे प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. नोकरी म्हणजे काही उदरनिर्वाह संधी साधन जर असलं तर आपल्या सरकारने बरेच योजना असतात, एक साखळी असते ती. आमचं डिपार्टमेंट सिंचन इरिगेशन डिपार्टमेंट वरनं आलेल्या योजना शोधून तळापर्यंत जाण्याकरिता आपण मला दुवा असतो. ते 2 महिने एका नाणे 2 बाजू असतात, कॉन्ट्रॅक्टर म्हणा इंडस म्हणा. आता काय आपल्याकडे कसे काही 5-10 टक्के प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक भ्रष्ट असतातच, पण त्याच्यामध्ये चांगल्या लोकांची सुद्धा आपण या ठिकाणी तारीफ करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. त्याशिवाय समाजामध्ये बदल होणार नाही. मी त्यांना सांगितलं खरंच वाटलं नाही आहे. मी म्हटलं मी आतापर्यंत 4थी वर्ष सेवेमध्ये मी कधीही सरकारकडे TAB घेतलं नाही. का घेतलं नाही विचारलं त्यांनी की सरकार मला सोलापूरला ठेवलेलं आहे, सरकारच्याकडे माझे उपकार आहे, आपण काहीतरी द्यायला पाहिजे ना. मग ते म्हणजे तुमचं मी फोटो छापू का, तुमचा मोबाईल नंबर छापू का. मी तुम्हाला छापा घेऊन देतात, फोटो छापायला काय हरकत आहे, मोबाईल नंबर छापा. तुम्ही जा, मी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पहा तिथे मी TAB क्लेम केले का, मी दिल्लीला गेलं असेल, मुंबईला गेलं असेल, किती राहिलं असेल. मी विचार केला की सरकारने मला या ठिकाणी मला चांगली मदत केली असताना आपण थोडं बहुत मदत करावी, म्हणजे आपण जरा सॅक्रिफाईस करावा. म्हणजे हा जो भाग जो आहे आपल्यामध्ये तर कसं झालं या ठिकाणी आपण आपल्या कामाशी निष्ठाने राहत नाही आहे. आता एक डॉक्टर इथे एक आहे तुम्ही सांगावं वाटतं म्हणजे जास्त कारण वेळ फार झालेला आहे. डॉक्टरनी तुमच्या परळमध्ये फॅक्टरी आहेत आपल्या परळ बॉम्बेमध्ये सुरगिणीच्या वगैरे कापडी फॅक्टरी आहे तिथे. मग त्या ठिकाणी कुलकर्णी MD कुलकर्णी डॉक्टर होते, त्याच्यावर सगळे कामगार जायचे. काही ते फार इथे जे आहेत ना आपल्याकडे मला वाटतं लष्करमध्ये काही डॉक्टर आहेत बघ 5 रुपये फी घेतात. तुम्ही कसं तुम्हाला जाणणार काहीतरी हां आणि तर तशा पद्धती असताना ते कामगार आल्यानंतर म्हणायचे टोसा म्हणायचे डायरेक्टली नाही आमची गोळ्या देतो असं नाही करायचं. मला इंजेक्शन घ्यायची नाही मागं असतं. आणि दुसरं गोष्ट की नाही आम्हाला उद्या काम कसं करायचं मग आम्ही स्टू कशी भेटणार. म्हणजे अशा पद्धती असताना असे डॉक्टर तर आहेत का. आल्यानंतर पहिला ब्लड टेस्ट करून घ्या, एक्सरे करा, स्कॅनिंग करून घ्या. म्हणजे मला काय म्हणत नाही असे बरेच डॉक्टर आहेत, पण ते सुद्धा डॉक्टरने भान ठेवायला पाहिजे. आज सामाजिक परिस्थिती काय आहे. डॉक्टर म्हणजे नेक्स्ट तो गॉड आणि वकील म्हणजे अगोदर गॉड असं म्हणतात. म्हणजे आपण काय करायला पाहिजे की ज्या निष्ठेने आपण ज्या संस्थेत किंवा ज्या पेशा आपण स्वीकारलेला आहे. आता ती शिक्षक म्हणून बघायचं शिक्षण ते सांगू शकतो या ठिकाणी. तर मध्ये 2007 सुद्धा मृत्यू आल्या होत्या. तुम्हाला सुद्धा मृत्यूमध्ये येतात खासदार झाले ते इन्फोसिसचा चेअरपर्सन आहेत वगैरे. 2007 आल्यानंतर मला बोलण्यात आलं मंदिरात गेलो ते देवस्थान देशमुख सर म्हणजे यामध्ये आलेत म्हणून. मी तो अध्यक्ष होतो गडिनाथचा. मला तर म्हणजे आपण ह्याला स्वागत करूया म्हटलं सुद्धा मूर्तीनं म्हणून. मी आल्यानंतर ते बसल्यावर त्या ह्याच्यामध्ये ते भाकरी करतात ना लोक दासोमध्ये खाली बसून बघत होत्या त्या भाकरी कसे करतात काय करतात वगैरे. आणि गेल्यानंतर मी बोलून आलं म्हटलं आपण यावं. तर ते म्हटलं उद्या माझं फंक्शन आहे आणि मी क्षेत्रसन्यास घेतलेला आहे. क्षेत्रसन्यास म्हणजे मी आईला शब्द दिलेला आहे. आईची तब्येत फार नाजूक आहे त्यामुळे मला जर सोडता येत नाही, मुक्काम करता येत नाही. इतिहास बिल्डिंग मुक्काम करता पुढच्या वर्षी येऊन. आम्ही तिथं गेल्यानंतर ते निशिगंध ठाकरे मला माहिती असतील तुम्हाला. निशिगंध ठाकरे आणणार होते तर सत्कार होता होता. त्या इतक्या मोठ्या पदावरती काम करत असताना एवढ्या मोठ्या उद्योजक त्या ठाकरेंना त्यांनी साठ्या गणून घातला. कुणी होतं मला माहिती घातलं होते का होताच तुम्ही ते. म्हणजे तो म्हणजे त्यांचे वास्तविकता शिक्षकांचा त्यांचा फार चांगल्या पद्धतीचा त्याच्या मनामध्ये एक त्यांच्या आजी आणि वडिलांनी बरोबर होती. शिक्षक हा काय असतो, शिक्षकामुळं राष्ट्र पुढे जातो ही भूमिका होती. तर त्या उद्योजकांनी त्या ह्याच्यामध्ये तुमच्या हितसंस्थेमध्ये असे साठा नमस्कार घातला. की शिक्षकांचं जडणघडण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. शिक्षक आता मगाशी म्हणते ना की आम्ही संतोष पाटील सरांच्याकडून प्रेरणा घेतली आणि संस्था उभा केली. ते शिक्षकांनी सुद्धा पेशा असा करायला पाहिजे आपल्याला की चांगलं मॉरल व्हॅल्यूज काय, सोशल व्हॅल्यूज काय, लाईफ व्हॅल्यूज काय हे घटनाचं शिक्षकाचं काम आहे. डॉक्टरचं काम कसं आहे की डॉक्टरनी बघायला पाहिजे रुग्ण आल्या म्हणजे रुग्णाला बरं करणं आपलं काम आहे. उदरनिर्वाह साधन आहे बरोबर ते माफक तुम्ही घ्यायला पाहिजे. या गोष्टी सगळे मूल्य सगळे ह्रास होत चाललेले आहे. आता फार येणारे फक्त 2 कोटेशन आमच्या कुमारस्वामींविषयी आणि आमच्या ठिकाणी आपल्याकडे कसं मॅन हॅज बीन एबल टू एक्सटेंड द पॉवर ऑफ हिज हँड्स विथ इनक्रेडिबल मशीन्स, ऑफ हिज आईज विथ टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स, ऑफ हिज इयर्स विथ टेलिफोन्स, सोलार्स अँड रेडिओज, ऑफ हिज ब्रेन with atomization and computers.
स्वामीजी सांगतात यू मस्ट एक्सटेंड युअर हार्ट, यू मस्ट एक्सटेंड युअर लव, यू एक्सटेंड युअर सेंटिमेंट्स, otherwise dimension of human family will crush under the weight of soulless organization. सगळी सुखं तुमच्या या ठिकाणी हात जोडून उभे आहेत, सगळे तुम्हाला सुख आहे आता कुठली, पण तुम्हाला म्हणजे हाताची शक्ती वाढवली तुम्ही मशिनरीनी, कानाची शक्ती वाढवली तुम्ही टेलिफोननी, सोलारनी, रेडिओजनी, डोळ्याची शक्ती वाढवली तुम्ही मायक्रोस्कोपनी आणि सूक्ष्मदर्शकांनी, मेंदूचा आवाज वाढवला, कशाने वाढवला तुम्ही त्या कॉम्प्युटरचा सायन्स वाढवला आणि ऑटोमायझेशनच्या सोयीयंत्रणेने मशीनी वाढवला. पण तुम्ही जेव्हापर्यंत हृदयाची विशालता वाढवत नाही आहे, जोपर्यंत तुमचा आपलेपणा वाढवत नाही आहे, जो ओलसरपणा आता आपण जो ऱ्हास होतो आहे, तोपर्यंत तुमचं जीवन म्हणजे एक प्रेतासारखं आहे. तर त्याकरता तुम्ही स्वतःची हृदयाची विशालता, आज आपापसातलं प्रेम वाढवायला पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने थोडंसं जीवन जगणं म्हणजे आनंददायक होणार नाही. मला दिलं तरी सन्मान पत्र दिलं आहे. मनाची शांतता असेल तर तुम्ही सुखी जीवन जगा म्हणून माझी दिले काही ते आपलं सन्मानपत्र दिले देताना वगैरे. तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. सगळ्या पुरस्कारांचं चांगले चांगले नवरत्न निवडलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि त्या लोकांचं कार्याचं नियोजन फार चांगलं केलं होतं. कधी आटोपशी कोणाला जास्त वेळ न देता त्यांचीसुद्धा माझी पहिलीच ओळख आहे. जसं आता सांगितलं ना मगाशी, आपल्या कोणी सांगितलं मगाशी की त्यांची माझी ओळख आपल्या अविनाशनी सांगितलं, ते माझ्या आल्यानंतर मला माहीत नाही ते लोक माहीत लोक म्हणजे आता असं नाही आहे की ही संस्था चालवत आहे, संस्था अशा प्रकारे काम करत आहेत. आता यंग लोक आहेत, यंग लोकांनी काम चांगल्या प्रकारे करतायत, त्यांचं मी हार्टली अभिनंदन करतो. असंच तुम्ही कामं करत राहा. संस्था टिकवणं फार अवघड असतं, सगळ्यांना घेऊन जावं लागतं. आमची संस्था 1964ची आहे, आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ. आणि बसवची संस्था आहे ती 1981ची आहे. त्याचं उद्घाटन झालं डॉक्टर बी डी जगते साहेबांनी. म्हणजे पूर्वीचे जे काही संस्थापक होते, सगळे माझे आमदार होते, सगळे माझे आमदार केशवराव शाह, माझे आमदार आपण बसवंती, ॲडव्होकेट दमाल लेले, असे जे होते विविध क्षेत्रातले होते. असं कुठलं नेतृत्व काही संप्रदायच केलं नाही आहे, पण त्यांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने राहावं लागतं. त्या ठिकाणी त्यांचे मनं त्यांचे जपावे लागतात, करावं लागतात. तर त्या ठिकाणी सांगतो की कधीच तुम्ही रागायला नका, प्रत्येकाला ऐकायला बरं शिका. ऐकणं हा म्हटल्यानंतरच आपल्याला निम्म प्रश्न सॉल्व्ह होतो. जसं डॉक्टर पहिल्यांदा पेशंटला गेल्यानंतर तो ऐकतो, आजार निम्मा तर बरं होतो. तर तशा पद्धतीचं हे आहे. तर तुम्हाला मी या ठिकाणी सगळे पुरस्कार पुन्हा एकदा स्वागत अभिनंदन करून आणि या संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. खरं तर सरांचं कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत मला वाटलं तर भरपूर वेळ चालेल, पण सरांनी आटोपत घेतलेत. सरांचं सांगण्याचा उद्देश एकच आहे, सर नेहमी आपल्या कार्यातून लोकांना काहीतरी आपलं समाजाला देणं लागतो या उद्देशाने त्यांनी व्याख्यान घेत असतात. ज्या दिवशी मी सरांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो, सरांनी मला त्या दिवशी जवळजवळ एक अर्धा तास तर त्यांनी कुमार स्वामीजींच्या बद्दल व्याख्यान सांगितले. आणि जिथं मी ऐकलो नव्हतो ते फर्स्ट टाइम माझ्या 30 वर्षातून मी पहिल्यांदा ऐकलो त्यांच्याकडनं की कुमार स्वामीजींचा परिचय पूर्ण. त्यामुळे धन्यवाद सर. आणि आपण या प्रतिष्ठानला सूचना दिल्याबद्दल जरूर आम्ही अंमलात आणू आणि आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या काही वर्षातच तुम्हाला अनुभव प्रतिष्ठानबद्दल काही बदल दिसतील, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनमोल असं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. आणि सर्व पाहुण्यांचं मी एकदा धन्यवाद म्हणतो की आपण वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. आभार प्रदर्शनासाठी मी सुनंदा बायकट्टी यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन मांडावं. अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट सोलापूर श्रावण मासानिमित्त अनुभवरत्न पुरस्कार सोहळा 2026. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री राजेंद्र मायनाळ साहेब यांचं मी आपल्या सर्व अनुभव प्रतिष्ठानकडून आभार मानते. त्याचबरोबर आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री अनिकेत चंचेट्टी सर, माननीय सौ पूजा वाजपेयी सर, माननीय सौ डॉक्टर सोनाली बगले मॅडम यांचंही मी आभार मानते. त्याचसोबत आमच्या विनंतीला मान देऊन या नवरत्नांनी पुरस्कार स्वीकारलेले आहेत, या सर्व पुरस्कर्त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर
आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्यामुळे मी तुमच्या सर्वांचेही आभार मानते. तसेच अनुभव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ यांचाही मी आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.